धन्यवाद धन्यवाद। आपके सामर्थ्य वचन के लिए कोटि कोटि धन्यवाद देते। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही सुंदर, इसलिए धन्यवाद 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 धन्यवाद। करुणा में प्रेमी पिता वचन की सेवा को आपके हाथों में देते। जैसे हमने वचन पढ़ा, हमेशा हम वचन पढ़ने वाले लोग होने के लिए मदद करना और अब वचन सुनने के लिए इन सबके कान को खोल देना, इन्हें मदद करना, अपने आप को जांचने के लिए तू सहायता करना। ये मेरी विनती, मेरी प्रार्थना है यीशु के नाम से, आमीन। प्रेज द लॉर्ड। नीचे बैठ जाएंगे, आप खाली बसे। हालेलुया हालेलुया। प्रिय हमारा परमेश्वर सचमुच महान है आणि प्रियांनो आपला देव हा खरोखर महान आहे। आज हम जैसे कुछ दिनों से व्यवस्था विवरण अध्याय पढ़ रहे हैं आणि जसं आपण काही दिवसांपासून अनुवाद अध्याय वाचत आहोत और इसका लेखक है मोसेस आणि याचा जो लेखक आहे तो मोशे आहे। तो गए हफ्ते में हमने 27 पढ़ा था, आज 28 पढ़ने का समय है आणि गेल्या आठवड्यामध्ये आपण 27 अध्याय वाचलेला, या आठवड्यामध्ये आपण 28 वाचलेला। इसीलिए हमने इस अध्याय को स्टार्टिंग में नहीं पढ़ा, एंड में पढ़ा। आणि म्हणून आपण हा जो अध्याय आहे तो सुरुवातीला न वाचता आपण शेवटी वाचलेला आहे। इसलिए पढ़ा आणि यासाठी तो वाचलेला हम आहे। इस वचनों पर ज्यादा अध्ययन कर सकते हैं, थोड़ा ध्यान दे सकते हैं। आणि आपण हे जे वचन आहे त्याच्यावरती जास्त अध्ययन करण्यासाठी आणि जास्त लक्ष देण्यासाठी। प्रियो, अक्सर मसीह लोगों को लगता है कि अब हमारा यीशु मसीह हमारे लिए श्रापित हुआ है, तो इसलिए अब हम पर कोई श्राप नहीं है। आणि प्रियांनो, नेहमी ख्रिस्ती लोकांना असं वाटतं की आपला जो प्रभू येशू आहे तो आमच्यासाठी श्रापित झालेला आहे, म्हणून आमच्यावरती आता कोणते श्राप नाहीये। सही बात है, यीशु हमारे लिए श्रापित हुआ। आणि खरी गोष्ट आहे की येशू आपल्यासाठी श्रापित झाला। गलातियन्स 3:13 में आणि गलातीकरांस पत्र अध्याय 3 उसके अनुसार वो श्रापित हुआ आणि त्याच्यानंतर नुसार तो श्रापित झालेला और आहे हम आशीषित हुए। आणि आपण आशीर्वादित झालेला लेकिन आहोत। अगर जब हम कोई गलतियां करते हैं, आणि जेव्हा आपण कोणत्या चुका आज्ञाओं को पालन नहीं आणि करते, आज्ञांना आपण पालन नाही जैसे करत हमें चलना चाहिए वैसे हम नहीं चलते हैं, आणि ज्या रीतीने आपल्याला चाललं पाहिजे त्या रीतीने आपण नाही चालत, तो प्रयोग हम श्रापित हो जाते हैं। आणि तर मग प्रियांनो आपण श्रापित होऊन जातो। बाइबल हमें ऐसा बताता है आणि बायबल आपल्याला या रीतीने कि मैंने सांगतो तुम्हारे सामने आशीष और श्राप ये रखे हैं। आणि मी तुमच्या समोर आशीर्वाद आणि श्राप हे ठेवलेला ये आहे। 30 अध्याय में आप पढ़ सकते हैं आणि 30 अध्यायामध्ये तुम्ही कि वाचू मैंने शकता। तुम्हारे सामने आशीष और श्राप रखे हैं। आणि मी तुमच्या समोर आशीर्वाद आणि श्राप ठेवलेला चुन आहे। ले तुझे क्या चाहिए। आणि तो निवडून घे तुला काय तो हवं चुनाव आहे। हमारा होता है। आणि जी निवड आहे ती आपली असते। देखो कल हर एक एरिया में चुनाव चालू है। आणि बघा प्रत्येक एरियामध्ये निवडणूक चालू आहे। चुनाव करने के लिए कोई एक ही व्यक्ति नहीं होता है, बहुत लोग खड़े रहते हैं। आणि निवड करण्यासाठी एकच व्यक्ती नसतो, खूप सारे लोक उभे तो असतात उसमें से हम किसी एक को चुनते हैं। आणि त्याच्यापैकी कोणत्या तरी एक व्यक्तीची आपण निवड तो करतो। परमेश्वर ने हमारे सामने 2 ऑप्शन रखे हैं, आणि देवाने सुद्धा आपल्या समोर 2 उपाय ठेवलेले वो आहेत। है आशीष आणि पहिला आहे आशीर्वाद और दूसरा श्राप। आणि दुसरा आहे अगर श्राप। आपने आशीष को नहीं चुना आणि जर तुम्ही आशीर्वादाची निवड नाही तो केली ऑटोमेटिकली श्राप पर आप पर आएंगे। आणि मग जो श्राप आहे तो स्वतःहून तुमच्यावरती येईल। आपको कोई मनुष्य इसे कोसे, तेरा सत्यानाश हो, तू कीड़े पढ़ के मरे, ये बोलने की जरूरत नहीं है। इसी तभी हमें श्राप लगेगा जरूरी नहीं है। बहुतायत बार हम मसीह लोग, हम इंसान ऐसे काम करते हैं जिससे ऑटोमेटिकली हम श्रापित हो जाते हैं। आणि कोणत्या तरी मनुष्याने आपल्याला कोसल्यावरतीच आपण श्रापित हो अशी गरजेची गोष्ट नाहीये, परंतु जेव्हा आपण लोक पाप करतो तेव्हा आपण ख्रिस्ती लोक स्वतःहून श्राप ओढून घेतो। हम जब हम कोई गलत काम करते हैं, आणि जेव्हा आपण कोणती चुकीची काम बाइबल के करतो अगेंस्ट हम जाते हैं, आणि बायबलच्या विरोधामध्ये आपण परमेश्वर जातो जो हमें बताता है उसके विरुद्ध हम जाते हैं। आणि देव आपल्याला जे काही सांगतो त्याच्या विरोधामध्ये आपण जातो। बाइबल में जो आज्ञाएं हमें दी है, आणि बायबलमध्ये ज्या आज्ञा आपल्याला देण्यात उन आलेल्या आहेत आज्ञाओं को आप अपनी मन से तोड़ते हो, आणि त्या आज्ञांना तुम्ही स्वतःच्या मनाने तोडता मर्जी से तोड़ते हो। आणि स्वतःच्या मर्जीने तोडता। आप कहते हो अनजाने में हुआ। आणि तुम्ही म्हणता की हे अचानकमध्ये झालेलं आहे। नहीं, कोई भी इंसान कभी भी, अभी मुझे मालूम है मूर्ति पूजा करना पाप है, आणि मला माहिती आहे की मूर्ती पूजा करणं हे पाप आहे। लेकिन मैं जब करती हूँ आणि जेव्हा मी करते मुझे वचन मालूम है आणि मला वचन माहित और आहे मैंने क्यों किया, आणि मी का केलं, क्योंकि मैं ऐसा नहीं बोल सकती कि मेरी मजबूरी थी, आणि मी अशा रीतीने नाही बोलू शकत की माझी मजबुरी होती मेरी इच्छा थी। आणि माझी इच्छा होती। मेरी क्या थी? आणि माझी काय होते? इच्छा थी। आणि इच्छा होती। मेरी इच्छा थी इसीलिए मैंने किया। आणि माझी इच्छा होती म्हणून मी हे केलं। आपकी इच्छा थी कि आज आप चर्च में आए, आणि तुमची इच्छा होती की आज तुम्ही चर्च मध्ये इसलिए आप यावं। आए। आणि म्हणून तुम्ही इथे अगर आला। आपकी इच्छा नहीं होती तो आप यहाँ नहीं आते। आणि जर तुमची इच्छा नसती तर तुम्ही ते आला नसता। हम ऐसे लोग हैं ना, आणि आपण अशी लोक आहोत ना, क्योंकि हम हमारी मर्जी के बिना हम कुछ नहीं करते। आणि आपण स्वतःच्या मर्जीशिवाय आपण काहीच करत नाही। हमें जो अच्छा लगता है, मेरी जो मर्जी है
आपको जो अच्छा लगता है, आपकी जो मर्जी है, उसके अनुसार ही आप करते हैं। आणि जे काही मला चांगलं वाटतं, जी काही माझी मर्जी आहे त्याच रीतीने तुम्हाला जे चांगलं वाटतं, जी काही तुमची मर्जी आहे त्याच रीतीने तुम्ही करता। परमेश्वर ने इंसान को ऐसा ही बनाया है आणि देवाने मनुष्याला या रीतीनेच कि बनवलेलं हमारे आहे सामने हमें एक इच्छा दिया है। आणि आपल्या समोर आपल्याला एक इच्छा दिलेली इच्छा आहे। कहाँ होती है? आणि इच्छा कुठे असते? मन कहाँ होता है? भावना में। भावना कहाँ होता है? हाँ? शरीर में हड्डी, मांस, खून है। आणि शरीरामध्ये हाड, मांस आणि रक्त और आहे। इसी शरीर में आणि या शरीरामध्ये ये जो मन है, आणि हे जे मन आहे, इच्छा है, आणि जी इच्छा भावना आहे है। आणि जी भावना आहे। आपको जब कोई कुछ बोलता है तो आपकी भावना को ठेस पहुंचता है। आणि जेव्हा कोणी तुम्हाला काही बोलतं तुमच्या भावनेला ठेस पोचते आप बोलते, ऐसा नहीं कर बोलना चाहिए। आणि तुम्ही बोलता की अशा रीतीने नव्हतं बोलायला पाहिजे। जब आपको कोई स्तुति करता है आणि जेव्हा कोणी तुमची स्तुती करतो आपकी भावना खुश हो जाती है, आणि तुमची जी भावना आहे ती आनंदित हंसने होते लगते। आणि तुम्ही हसायला लागता। ऐसे ये आपकी भावना है। आणि ही तुमची भावना आहे। चिंता लेने के बाद ये भावना में महसूस हुआ कि दर्द होना, आणि भावनेमध्ये जाणीव झाली की दुखणं। तो ये कहाँ होता है? प्राण में। आणि हे सर्व कुठे होतं? प्राणामध्ये। परमेश्वर ने हमारे इस शरीर में आत्मा प्राण दिया है आणि देवाने आपल्या या शरीरामध्ये आत्मा आणि प्राण और दिलेला आहे। प्राण के अंदर होता है इच्छा। आणि प्राणाच्या आतमध्ये असते इच्छा। इसलिए जब आप कोई गलत इच्छा करते हो आणि म्हणून जेव्हा तुम्ही कोणती चुकीची इच्छा तब करता आपके प्राण को ईजा होती है। आणि तेव्हा तुमच्या प्राणाला त्रास होतो। प्राण क्या है? आयु, आपका जीवन। आणि प्राण काय आहे? तुमचं जीवन। प्राण गया, आणि जर प्राण निघून शरीर गेला मुर्दा। आणि जो शरीर आहे तो मुर्दा बनेल। प्राण अच्छा, आणि जर प्राण चांगला आपका आहे शरीर अच्छा। आणि तुमचं शरीर सुद्धा चांगलं आहे। अगर आपका प्राण दुखी, आणि जर तुमचा प्राण दुखी आहे आपके शरीर में आणि तुमच्या शरीरामध्ये दुखी, आणि तुम्ही सुद्धा दुखी, तो प्राण बड़ा इम्पोर्टेंट होता है। आणि जे प्राण आहे ते फार और महत्त्वाचं यही आहे। प्राण शैतान लेना चाहता है, आणि हा जो प्राण आहे तो शैतानाला घ्यायचा आहे। मालूम है? तो इसीलिए परमेश्वर ने हमारे प्राण के अंदर इच्छा डाली है आणि म्हणून देवाने आपल्या प्राणाच्या आतमध्ये इच्छा टाकलेली और आहे। उस इच्छा के अनुसार जब हम चलते हैं, जब हम हमारी इच्छाओं को पूरा करते हैं, बुरी इच्छाओं को पूरा करते हैं, तो हमारे प्राण की हानि होती है। आणि जेव्हा आपण त्या इच्छानुसार चालतो किंवा जी वाईट इच्छा आहे तिला जेव्हा आपण पूर्ण करतो तेव्हा आपल्या शरीराला त्रास और होतो। परमेश्वर चाहता है कि हम हमारी इच्छा नहीं, परमेश्वर की इच्छा पर चलने वाले हो। आणि देवाची इच्छा अशी नाहीये की आपण आपली स्वतःची इच्छा पूर्ण करावी, परंतु आपण देवाच्या इच्छेवरती और चालणारे जब हम बनावे। परमेश्वर की इच्छा पूरी करते हैं आणि जेव्हा आपण देवाची इच्छा पूर्ण तब करतो हमारा प्राण हैप्पी हो जाता है, खुश हो जाता है, उसको लाइफ मिलता है, आणि तेव्हा आपला जो प्राण आहे तो आनंदित होतो आणि त्याला जीवन उसको मिळतं जीवन मिलता है, आणि त्याला जीवन वो मिळतं खुश रहता है। आणि तो आनंदित राहतो। फिर उसके सामने कुछ भी होने दो, आणि नंतर त्याच्यासमोर काहीही होऊ दे वो सदा आनंदित रहता है। आणि तो सर्वदा आनंदित उसका राहतो। बदन दर्द होने दो, आणि मग त्याच्या उसके कमर में दर्द होने दो, कमरेमध्ये दुखत उसको असू दे तकलीफ होने दो आणि शरीर त्याला में, काही शरीरामध्ये त्रास असू दे, लेकिन उसका प्राण आनंदित रहता है। आणि तरी सुद्धा त्याचा जो प्राण आहे तो आनंदित राहतो। इसलिए प्रियो, इच्छा बड़ी इम्पोर्टेंट होती है। आणि म्हणून प्रियांनो जी इच्छा आहे ती फार महत्वाची इसलिए आहे। प्रियो, आप जो चुनाव करोगे, आणि म्हणून प्रियांनो तुम्ही जी काही निवड कराल हाँ, उसके ऊपर होता है आपको आशीष मिलना या श्राप मिलना। आणि त्याच्या वरती असतं तुम्हाला आशीर्वाद मिळणं किंवा श्राप मिळणं। और इसीलिए आकाश और पृथ्वी आणि म्हणून आकाश आणि पृथ्वी ये गवाह है। आणि हे साक्षीदार आहे। परमेश्वर ने किसको गवाह रखा है? आणि देवाने कोणाला साक्षीदार ठेवलेला आहे? आकाश और पृथ्वी। आणि आकाश आणि तो पृथ्वीला। आकाश कहाँ पर है? आणि आकाश कुठे आहे? वरती, पूरे जगत में। आणि पूर्ण जगामध्ये। बराबर, पृथ्वी आणि पृथ्वी जिधर इस पूरी जगत में, आणि बराबर। पूर्ण जगामध्ये आहे। यानी आप कहीं पर भी जाओगे, आणि म्हणजे तुम्ही कुठेही गेलात, ओनली भारत देश में नहीं, आणि फक्त भारत देशामध्ये नाही, इस संसार में आप कहीं पर भी जाओगे और आप आज्ञा उल्लंघन करोगे तो पृथ्वी और आकाश आपके अगेंस्ट है। आणि जर या जगामध्ये तुम्ही कुठेही जाल आणि जर तुम्ही आज्ञेचं उल्लंघन करता तर आकाश आणि पृथ्वी साक्षीदार राहील, आपके अगेंस्ट रहेगा। आणि ते तुमच्या विरोधामध्ये तो राहतील। आपको आकाश और पृथ्वी पीतल के समान रहेगा आणि तुमच्यासाठी आकाश आणि जी पृथ्वी आहे ती पितळेच्या समान अगर आप बनेल। अगेंस्ट काम करते हो। आणि जर तुम्ही विरोधामध्ये काम करता परमेश्वर के अगेंस्ट जब आप काम करोगे तो आकाश और पीतल आपको
आकाश और पृथ्वी पीतल के समान रहेगा, यानी आपको बरकत नहीं रहेगा, आशीष नहीं देगा, आपको जो मिलना चाहिए वो नहीं मिलेगा। आणि जेव्हा तुम्ही देवाच्या विरोधामध्ये काम कराल तर आकाश आणि पृथ्वी पितळेसारखी राहील, म्हणजे जे काही तुम्ही काम करता जशी तुम्हाला उपज भेटली पाहिजे आणि जशी सफलता तुम्हाला भेटली पाहिजे त्या रीतीने ती भेटणार नाही। लेकिन अगर आप परमेश्वर की इच्छा के अनुसार चलते हो आणि जर तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे चालता आज्ञाओं का पालन करते हो आणि आज्ञेचं जर पालन उसकी करता विधियों को पालन करते हो आणि त्याच्या विधींचं पालन करता तो क्या होगा? आणि मग काय यही होईल? आकाश और पृथ्वी क्या करेगी? आणि हेच आकाश आणि पृथ्वी काय करेल? आपको आशीष देने के लिए मदद करेगी। आणि तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी मदत करेल। अभी हम मसीह में हैं, आणि आता आपण ख्रिस्तामध्ये आहोत, लेकिन फिर भी हमें से बहुतायत लोगों को जैसा मसीह में आशीष चाहिए वैसी आशीष नहीं मिली है। आणि तरी सुद्धा आपल्यापैकी खूप सारे लोकांना ख्रिस्तामध्ये जो आशीर्वाद मिळाला पाहिजे त्या रीतीने तो भेटला नाही। क्यों नहीं मिला है? आणि तो का नाही भेटला? इसका उत्तर इस 28 अध्याय में बोला है। आणि त्याचा जो उत्तर आहे या 28 अध्यायामध्ये देण्यात एक आलेला से आहे। लेके अगर आप पढ़ोगे तो वहाँ दिया गया है कि जब जब तुम आज्ञाओं को पालन करोगे, आणि एक पासून जर तुम्ही वाचला तिथे देण्यात आलेला आहे जेव्हा जेव्हा तू आज्ञाचं पालन करशील हाँ, तो तुम्हें आशीष कितनी मिलेगी? 2 पट। आणि तेव्हा तुम्हाला जो आशीर्वाद आहे तो 2 पटीने भेटेल। कितना पट से? आणि किती पटीने? सिर्फ आशीष 2 गुना ही है, आणि फक्त जो आशीर्वाद आहे तो 2 पटीने लेकिन आहे बहुत अच्छा है। आणि खूप चांगला आहे। लेकिन अगर आप इस 14वें वचन से पढ़ोगे, आणि जर तुम्ही 14व्या वचनापासून जर वाचाल 14वें वचन से 68 वचन तक श्राप दिए गए हैं आणि 14व्या वचनापासून 68 वचनापर्यंत श्राप देण्यात आलेले और आहे। ये श्राप 7 गुना दिया गया है। आणि हे जे सर्व श्राप आहे ते 7 पटीने देण्यात कितने आलेले पट? आहे। आणि किती पटीने? कितना पर? आणि किती पटीने? सब कहे? सब कहे? बोलो, आप बोलोगे तो नींद नहीं आएगा। तो बोलो, कितना पर? आशीष कितनी पर? आणि आशीर्वाद किती पटीने आहे? 2 पट सर। कितना? किती? हाँ, 7 पट नहीं। आशीष कितना है? 2 आशीर्वाद किती आहे? आशीष कितना पट है? आणि आशीर्वाद किती पटीने 2 आहे? गुना। 2 पटीने। लेकिन श्राप आणि श्राप 7 पट है। आणि 7 पटीने आहे। आपको अगर मैंने कोई गलती की, आणि जर मी कोणती चूक केलेली आहे, अभी सोचो ये ऊपर मेरे ऊपर आकाश है और पृथ्वी है, बराबर है? मैं आकाश के नीचे पृथ्वी के ऊपर हूँ आणि मी आकाशाच्या खाली आणि पृथ्वीच्या वरती आहे। जब मैं कोई गलत काम करती हूँ, आणि जेव्हा मी कोणतं चुकीचं काम करते यही आकाश और ये पृथ्वी आणि हीच आकाश आणि हीच पृथ्वी में मुझे श्रापित कर देती आणि है। मला शापित करून टाकतात। लेकिन अगर मैं आज्ञाओं का पालन करती हूँ आणि जर मी आज्ञेचं पालन करते तो यही आकाश और पृथ्वी मुझे आशीषित करती है। आणि हीच आकाश आणि पृथ्वी मला आशीर्वादित करतात। बाइबल हमें बताता है, लेवी अध्याय 26, आणि बायबल आपल्याला सांगतं लेवी अध्याय 26, लेवी व्यवस्था लेवी 26 अध्याय 26 उसका 18, आणि त्याचा 18, लेवी 26 अध्याय 26 उसका 18। आणि त्याचा 18, इतके केल्यावरही तुम्ही माझे ऐकले नाही। हाँ, अभी अगर आप इस वचन को यहाँ पढ़ोगे तो ऐसा लिखा गया है कि इतना करने के बावजूद, यानी जब मैं तुम्हें इतना शासन कर रहा हूँ, तुम्हें श्राप दे रहा हूँ, तुम्हें शिक्षा कर रहा हूँ, लेकिन अगर फिर भी तुम्हें मैं ताड़ना दे रहा हूँ, लेकिन फिर भी तुम नहीं सुधर रहे हो। परमेश्वर हमारी ताड़ना क्यों करता है? आणि देव आपली ताडना का करतो? हमें क्यों मारता है? आणि तो आपल्याला का ताकि मारतो? हम बुरे काम छोड़ दे। आणि आपण जे वाईट काम आहे ते सोडून दे। हम बुरे काम आणि आपण वाईट काम क्या करें? आणि काय करावं? छोड़ दे। और छोड़कर क्या करें? आणि सोडून आपण काय करावं? परमेश्वर का आज्ञा पालन का काम करें। आणि देवाच्या आज्ञा पालनाचं काम करावं। लेकिन अगर हम नहीं करते हैं, आणि जर आपण अशा रीतीने नाही करत, पढ़ेंगे भी 18 वचन। इतके केल्यावरही तुम्ही माझे ऐकले नाही। अगर मैं तुम्हें शिक्षा कर रहा हूँ, लेकिन इतना शिक्षा करने के बावजूद भी तुम मेरी नहीं सुनोगे, तो तुमच्या पापांबद्दल मी तुम्हाला 7 पट शिक्षा करेन। तुम जो पाप करोगे, अगर आप पाप में आनंद ले रहे हो, पाप में करते हुए खुशी ले रहे हो, ऐसा तुम्ही पाप करत असताना आनंद करत आहात, पाप क्या है? आणि पाप काय आहे? नहीं, पाप काय आहे? पाप तुम्हाला कसं कळतं हे पाप आहे? और आपको कैसे मालूम पड़ता है कि ये पाप है? देवाचे दूत केलेले कार्य। हाँ, परमेश्वर के अगेंस्ट किया गया काम। आणि देवाच्या विरोधात करण्यात आलेली तो कामं। परमेश्वर के अगेंस्ट में कौन सा काम है? आणि देवाच्या विरोधामध्ये कोणती कोणती कामं आहेत? मूर्ति पूजा, मूर्ती पूजा, हाँ? व्यभिचार, हाँ? निंदा, झूठ बोलना, चोरी करना, झूठी गवाही देना,
गाली देना, मारामारी करना, श्राप देना, दोष लगाना, दारू पीना, चोरी करना, चोरी आंटी बोलते, तंबाकू खाना, बीड़ी पीना, सिगरेट पीना, तंबाकू का पान खाना और माँ बाप का अपमान करना, ये पाप है। माँ बाप को उल्टा बोलना और पाप बताओ, चर्च में नहीं आना, ये पाप है। शबद दिन पालन न करना पाप है। सूर्य आराधना न करना पाप है। प्रार्थना न करना पाप है। बाइबल न पढ़ना पाप है। दान दशांश न देना पाप है। जो परमेश्वर का है वो परमेश्वर को न देना पाप है। और परमेश्वर का भय न रखना पाप है। फिर जलन करना पाप है। जलन न करना नहीं, पाप को हम देख रहे हैं। जलन करना पाप है। बैर रखना, दुश्मनी रखना, खुन्नस रखना पाप है। लालच करना, वेरी गुड, लालच करना पाप है। पीठ पीछे बोलना, किसी व्यक्ति के पीठ पीछे बोलना पाप है। तुम्हें जो भी बोलना है उस व्यक्ति के सामने बोलो। वो नाराज हुआ तो भी बोलो कि तेरा ये इसका महिला है, पीछे कैसे को बोलने का, मुंह पे बोलो बस तेरा स्कार्फ मैला है, धो दे, निकाल दे, अच्छा नहीं। इस रीति से ये पीठ पीछे बोलना। और अंधे को भटकाना, फंसाना, किसी को उधार लेकर उधार न देना, ये पाप है। जब आप किसी से भी पैसा लेते हो, आप पैसा नहीं देते हो, वो पाप है। आणि जेव्हा तुम्ही कोणाकडून पैसे घेता त्यांचे पैसे तुम्ही रिटर्न करत नाही, हे पाप आहे। याद रखो, बहुत गुना आपको देना पड़ेगा। आणि लक्षात ठेवा, खूप पटीने तुम्हाला सक्सेस नहीं होगा आणि तुम्हाला सफलता नाही मिळणार। मालूम है? तो इसलिए जब आप किसी से भी लेते हो, आणि म्हणून जेव्हा तुम्ही कोणाकडून घेता तुम्हाला द्यायचं, पहला देना। आणि पहिलं द्यायचं। बहुत लोग क्या करते हैं, आणि खूप लोक काय करतात, साड़ी लेंगे, आणि साडी घेतात, पैसा हाथ में आया तो घर में सामान लेंगे, आणि पैसे हातामध्ये आल्यानंतर सामान घेतील, जिसका लिया पहले उसको देना, आणि ज्याचं तुम्ही घेतलेलं आहे पहिले त्या और व्यक्तीला सामान द्यायचं। खरीदी करके स्टेटस पे भी डाल दे। देखो जिससे पैसा लिया है वो क्या ज्याच्याकडून पैसे सोचेगा, घेतलेले आहे तो काय विचार करेल, उसको चलाएंगे, उसको तड़प देंगे, देखा तेरा पैसा नहीं दिया। सच है ना? अंदर क्या आएगा, आणि आतमध्ये काय आहे, इतना पैसा लेने, साड़ी लेने के लिए पैसा है, आणि साडी घेण्यासाठी पैसे कुकिंग आहे, लेने के लिए पैसा है, ओवन लेने के लिए पैसा है, हाँ? मेरा पैसा देने के लिए पैसा नहीं, पैसा आएगा तो दूंगा। तो याद रखो ये पाप है। आणि लक्षात ठेवा, हे सर्व काही पाप आहे। लिखा है जब तू पाप करेगा, आणि देण्यात आलेला आहे जेव्हा तू पाप करशील, लिखा है इस कारण तुम्हें 7 गुना ताड़ना दूंगा। आणि म्हणून 7 पटीने मी तुम्हाला शिक्षा करेन। ताड़ना यानी श्राप, तुम्हें सजा दूंगा। आणि ताडणं म्हणजे श्राप, मी तुम्हाला शिक्षा देईन। कितना? आणि किती पटीने, कितना? आणि किती पटीने, 7 पट। आणि 7 पटीने। और एक हम देखेंगे, फिर भी बाइबल में लिखा है, पढ़ेंगे 21 वचन 21। आणि 21 वचन, अगर मैं तुम्हें ताड़ना देता हूँ, आणि जर मी तुम्हाला ताडणं तुम्हें देतो, सजा देता आणि हूँ, जर मी तुम्हाला शिक्षा करतो, तुम्हें बीमार गिराता आणि हूँ, तुम्हाला आजारी तुम्हें पाडतो, तकलीफ देता हूँ, तुम्हाला त्रास तुम्हें देतो, कष्ट देता तुम्हाला हूँ, कष्ट देतो, यातना देता आणि हूँ, यातना देतो, लेकिन फिर भी आणि तरी सुद्धा तुम पाप नहीं छोड़ रहे, आणि जर तुम्ही लोक पाप सोडत मेरा नाही, मान ही नहीं रहे हो, आणि जर तुम्ही माझं ऐकत नाही, मेरी इच्छा पूरी नहीं कर आणि रहे, माझ्या इच्छा जर पूर्ण करत नाही, तरीही माझ्या विरुद्ध तुम्ही वागलात व माझे ऐकले नाही, हाँ, तर तुमच्या पापांच्या मानाने तुमने जो पाप किए उसके अनुसार मैं 7 गुना 7 पट अनर्थ आहे। हाँ, संकट डालूंगा। क्या डालूंगा? आणि काय टाकेल, संकट। पहला क्या? पहिलं काय, ताड़ना। ताडणा। दूसरा क्या? दुसरं काय, अगर हम फिर भी चेंज नहीं हो रहे, आणि जर आपण तरी सुद्धा जर हम चेंज पाप नाही पर पाप होत, करते जा रहे हैं, आणि जर आपण पाप छोड़ नहीं रहे, चालेल आहोत, सोडत नाहीये, तो संकट। आणि मग संकट, फिर उसी अध्याय का आणि त्याच अध्यायाचं 23-24। आणि 23 आणि 24, एवढ्या गोष्टी करूनही तुम्ही सुधारून माझ्याकडे वळला नाही। हाँ, तुम चेंज नहीं हो रहे, तुम चेंज होकर मेरे पास लौट नहीं आ रहे हो, पश्चाताप नहीं कर रहे हो, माफी नहीं मांग रहे हो, तो आणि माझ्या विरुद्ध वागलात और मेरे ही अगेंस्ट में चल रहे हो, तर मीही तुमच्या अगदी विरुद्ध जाईल, मैं भी तुम्हारे अगेंस्ट हूँ आणि मीच तुमच्या और पापांबद्दल मैं ही तुम्हें शिक्षा दूंगा। तुम्हाला 7 पट शिक्षा करेन। 7 पट शिक्षा। देखो प्रियो,
आणि बघा प्रियांनो, परमेश्वर हमारे पक्ष में है आणि देव आपल्या पक्षामध्ये आहे, तो कौन हमारा विरोध? आणि मग कोण आपला विरोधी आहे? हमारे सामने कोई खड़ा नहीं रह आणि आपल्या समोर कोणीच उभं राहू शकणार नाही, किसी की मजल नहीं। आणि कोणाचीच हिंमत लेकिन नाही। अगर परमेश्वर ही हमारा बैरी हुआ आणि जर देवच जर आपल्या विरोधामध्ये असेल, तो फिर हमारे बाजू में कौन? आणि मग आपल्या बाजूला कोण? अगर परमेश्वर ही मार रहा है आणि जर देवच मारत आहे ना, बहुत बार हम लोग बोलते हैं, हे शैतान निकल जा, हे शैतान। शैतान जाता नहीं, जबकि मार कौन रहा है? आणि मारत परमेश्वर। कोण आहे? देव। परमेश्वर मार रहा है। आणि देव मारत आहे। तो इसलिए हम बहुत बातों में कभी कभी बोलते हैं, अभी सोचो उदाहरण के तौर पर, सोचो मुझे कमर का दर्द का ताड़ना दिया है। आणि विचार करा, कमर दुखीचं मला ताड़ना आलेली आहे। हाँ, क्यों दिया कमर ताड़ना? आणि का दिलेली आहे कमरेची ताड़ना? क्योंकि मैं कहीं ना कहीं गलत हो गई हूँ, आणि मी कुठे ना कुठे चुकी केलेली आहे, तो परमेश्वर मेरे अगेंस्ट में हो गया, आणि देव माझ्या विरोधामध्ये झालेला आहे, इसलिए मुझे ताड़ना दी है। आणि म्हणून त्याने मला ताड़ना दिलेली मैं आहे। प्रार्थना कर रही हूँ, आणि मी प्रार्थना करत मेडिसिन आहे, लगा रही हूँ, आणि औषध लावत आहे, हाँ, और मैं शैतान निकल जा। आणि मी शैतानाला सुद्धा निकल। ओरडत आहे, तू तो निघून नहीं जा। जाएगा। आणि तो नाही जाणार। क्यों नहीं जाएगा? आणि तो का नाही क्योंकि जाणार? शैतान की ओर से नहीं है ना, आणि हे सर्व काही शैतानाकडून नाहीये ना, किसकी ओर से है? आणि मग कोणाकडून आहे? परमेश्वर की ओर से। आणि देवाकडून जब आहे। परमेश्वर ही मेरे विरुद्ध में है, आणि जेव्हा देवच माझ्या तो मुझे विरोधामध्ये उसे आहे, मनाना पड़ेगा, आणि मग त्याला मला मनवावं मुझे लागेल, रिक्वेस्ट करना पड़ेगा, आणि मला विनंती करावी उसको खुश लागेल, करना आणि पड़ेगा, त्याला आनंदित करावे ताकि वो लागेल, जो नाराज है, आणि तो जे काही रागवलेला मेरे आहे, से 7 गुना मुझे शिक्षा दिया है, आणि जे काही मला 7 पटीने ये शिक्षा दूर दिली करने आहे, के लिए आणि सर्व काही दूर करण्यासाठी उसने मुझे एक उपाय बताया है। आणि त्याने मला एक उपाय सांगितलेला हम आहे। देखेंगे और एक वचन हम पढ़ेंगे कि देखो परमेश्वर और कैसे ताड़ना देता है। लेवी अध्याय का 23 और 24 वचन पूर्ण, अभी 27-28 पढ़ो। आणि आता 27 आणि 28, 27-28, 27 आणि 28, लेवी 26, लेवी अध्याय 26, 27-28। एक ही अध्याय में वो 4 बार कहता है, मैं 7 गुना क्या करूंगा, तुम्हें ताड़ना दूंगा, संकट दूंगा, तुम्हें मारूंगा, और आखिर में कहता है तुम्हारा न्याय करके तुम्हें फिनिश कर दूंगा। आणि तो एकाच अध्यायामध्ये 4 वेळा तो सांगत आहे की जर तुम्ही माझं ऐकलं नाही तर तुम्ही तुम्हाला ताडना करेल, तुम्हाला मारेल, तुमच्यावरती संकट देईल, आणि तरी सुद्धा जर तुम्ही ऐकलं नाही तर मी तुमचा सर्वनाश करून टाकेल। 27-28। एवढं सर्व करूनही माझे तुम्ही ऐकले नाही व माझ्या विरुद्ध वागलात, तो भी तुम मेरे विरोधी कर रहे हो, तो भी तुम पाप कर रहे हो, पाप पर पाप कर रहे हो। मैं तुम्हें सिखा रहा हूँ, मैं तुम्हें वचन दे रहा हूँ, ये मत करो, ऐसा मत करो, ऐसा मत करो, ऐसा मत करो, फिर तर मी संतापून तुमच्या विरुद्ध चालेल, हाँ, मैं तुझसे क्रोधित हो जाऊंगा और तेरे विरुद्ध हो जाऊंगा, आणि तुमच्या पापांबद्दल और तुम्हारे पाप के कारण तुम्हाला 7 पट शिक्षा करेल, तुम्हें 7 गुना शिक्षा करूंगा, तुम्हारा न्याय करूंगा। 28 वचन। तो इसलिए प्रियो, प्रभु के वचन के अनुसार परमेश्वर हमें यह बताता है कि अगर हम जितना परमेश्वर के अगेंस्ट जाएंगे तो परमेश्वर हमें उनसे क्रोधित हो जाएगा और हमें 7 गुना क्या करेगा, श्राप देगा। आणि म्हणून प्रियांनो, देवाच्या वचनानुसार देव आपल्याला सांगत आहे, जर आपण देवाचं ऐकणार नाही आणि देव आपल्यावरती क्रोधित होऊन जाईल नाही तर 7 पटीने आपल्याला शिक्षा करेल। तो फिर प्रियो, 15वें वचन से, व्यवस्था विवरण अध्याय 15 के 28 अध्याय का 15वें वचन से हम चेक करेंगे कि इनमें से कोई श्राप हम पर है क्या। आणि अनुवाद अध्याय 28 त्याचं 15व्या वचनापासून आपण बघूयात की आपल्यावरती ह्याच्यापैकी कोणता श्राप आहे का। अब इसमें से एक भी हुआ तो हम श्रापित है। आणि जर याच्यापैकी एकही असेल तरी सुद्धा आपण श्रापित मैं आहोत। पढ़ते पढ़ते मैंने अपने आप को भी चेक किया, आणि मी वाचत असताना स्वतःला सुद्धा पारखलं, अपने आप को जचो। आणि तुम्ही स्वतःला पारखा। हम क्या करना है, किसी और का नहीं परखना, आणि आपल्याला काय करायचं आहे, कोणा दुसऱ्याचं पाहायचं खुद का नाही, देखना, आणि स्वतःचं अपने पाहायचं फैमिली का आहे, देखना। आणि स्वतःच्या कुटुंबाबद्दल पाहायचं क्या आहे। परमेश्वर का कोई श्राप मुझ पर, मेरे कुटुंब के ऊपर आया है? आणि काय देवाचा कोणता श्राप माझ्यावरती, माझ्या कुटुंबावरती आलेला आहे, ये हम चेक करना है। आणि हे आपल्याला बघायचं आहे। तो 18 हम 15वें वचन से पढ़ते हैं। अभी सबसे पहला यहाँ पॉइंट बताया है कि 15 वचन कहता है, जब तू परमेश्वर का नहीं सुनेगा, आणि जेव्हा तू देवाचं ऐकणार नाहीस, हाँ, नहीं सुनना मतलब आप प्रार्थना में वचन में देखो कितने लोग सो रहे हैं, आणि बघा वचनामध्ये किती लोक झोपत आहेत, सो रहे हैं, आणि झोपत आहेत, नहीं सुनना, आणि श्राप न आता है। ऐकणं, आणि मग श्राप येतो। इसलिए सोना नहीं। आणि म्हणून झोपू नका। कब श्राप आता है? आणि केव्हा श्राप येतो? सुनते नहीं, आणि जेव्हा आपण ऐकत नाही, दूसरा सुनना, आणि दुसरं ऐकणं,
जब आपको बताया जा रहा है, मैं बता रही हूँ, मैं आपको बता रही हूँ, ये करो, ये करो, ये करो, ऐसा रहो, ये करो, और आप नहीं करते हो, इसका मतलब आपने सुना नहीं। आणि जेव्हा मी तुम्हाला सांगते की तुम्ही अशा रीतीने करा, अशा रीतीने तुम्ही राहा, आणि जर तुम्ही ते करत नाही याचा अर्थ आहे की तुम्ही स्वतःची मैं आपको बताती हूँ, जाने दो, जो कुछ हो गया पीछे भूल जाओ और क्या करो, क्षमा करो। आणि मी तुम्हाला सांगते की जाऊ दे, जे काही पाठीमागं झालेलं आहे तुम्ही विसरून जा आणि क्षमा करा। तो फिर आप क्षमा नहीं करते, फिर भी पिछला निकालते ही रहते हो, ऐसा किया, ऐसा किया, ऐसा ऐसा किया, ऐसा ऐसा किया। आणि तरी सुद्धा तुम्ही क्षमा करत नाही, पाठीमागचं जर तुम्ही काढत राहता की ह्याने असं केलेलं आहे, परमेश्वर आपको बोल रहे भूल जाओ। आणि देव तुम्हाला सांगत आहे तुम्ही विसरून जा। कल का दिन गया, आणि कालचा दिवस गेला, कल का सब भूल जाओ। आणि कालचं तुम्ही सर्व काही विसरून क्या जा, हुआ? आणि काल काय काय झालं ते। इधर लोग जुना बातें याद रखते हैं। आणि इथं जे लोक आहेत ते एकदम जुनं गोष्टी लक्षात ठेवतात। जैसे हिंदी पिक्चर में 20 साल पहले है ना, हमारे जूने पिक्चरों में, अभी के नए पिक्चर मुझे नहीं मालूम है, लेकिन जूने पिक्चरों में यही होता था, क्योंकि मैं छोटी थी तो मैंने पिक्चरों को बहुत देखा है। 20 साल पहले मेरे बाप को मारा था, वो लड़का बड़ा होके बोलता है 20 साल, जूना बात सब। हम लोग भी यही करते, 2 साल पहले इसने ऐसा किया था, 10 साल पहले इसने ऐसा किया था, 20 साल पहले ऐसा किया था, पकड़ के रखे, और वही बात पे तो ऐसी है, मेरी जिंदगी में आई, मेरी जिंदगी आके बर्बाद की। 20 साल हो गया, आणि आता 20 वर्ष झाली। तो इसलिए प्रियो, परमेश्वर आपको जब कोई वचन सिखाता है, आणि म्हणून देव तुम्हाला जेव्हा कोणतं वचन वैसा शिकवतो, नहीं करते हो, आणि जर तुम्ही त्या रीतीने करत आपको बोला नाही, जाता है हर संडे को आना है, आणि तुम्हाला सांगितलं तर प्रत्येक रविवारी आपको तुम्हाला एक यायचं दिन आहे, देना है, आणि आठवड्याचा एक दिवस तुम्हाला आप द्यायचा नहीं आहे। सुनते हो, आप आते नहीं हो। आणि जर तुम्ही ऐकत नाही, जर तुम्ही येत नाही, अभी समझा? तब आप श्रापित हो जाते, आणि तेव्हा तुम्ही लोक श्रापित होऊन जाता। न सुनना, आणि न ऐकलं, तो ये तो न सुनने के प्रकार आपको बताए। आणि हे तर न ऐकायचे प्रकार तुम्हाला सांगण्यात येते। यहाँ लिखा है, परमेश्वर जब तुझसे बात कर रहा है और तू नहीं सुनता है, आणि इथं देण्यात आलेलं आहे, जेव्हा देव तुझ्यासोबत बोलत आहे आणि जर तू त्याचं ऐकत नाही, सारी आज्ञाओं को आणि त्या सर्व आज्ञांना और विधि को आणि त्याच्या विधींना पालन करने की तू चौकसी नहीं करेगा, आणि पालन करण्याची जर तू चौकशी नाही करत, तभी जितनी आज्ञाएं उसने दी है आणि जेवढ्या आज्ञा त्याने दिलेल्या आहेत पालन करना है। आणि त्या सर्व काही पालन करायचे और विधी आहे, आहे। आणि ज्या विधी आहे, विधि है यानी जैसे प्रार्थना का टाइमिंग कौन सा है, आणि विधी म्हणजे जसं प्रार्थनेची वेळ कोणती आहे, 10 बजे, आणि 10 वाजता, 10 से 1, आणि 10 ते 1, आप 1 बजे से पहले नहीं जाना है। आणि तुम्ही 1 वाजण्याच्या पहिले नाही जायचं आहे। इतना भी हमारा प्रधानमंत्री आपको इनविटेशन दिया है, उधर मीटिंग है उसके साथ, तो भी आपको बीच में से उठ के नहीं जाना है। आणि तरी सुद्धा तुम्हाला मधून उठून नाही जायचं आहे। 1:45 की गाड़ी जाने दो, आणि 2:45 ची ट्रेन आहे, ती जाऊ 2:45 की द्या, गाड़ी जाने दो। आणि 2:45 ची ट्रेन तुम्हाला जाऊ द्या। राजा के सामने से उठकर जाना पाप है। आणि राजाच्या समोरून उठून जाणं हे पाप आहे। परमेश्वर, अभी आप क्यों उठे? मुझे बाथरूम के लिए ठीक है, आप जा रहे हो, नीचे जाकर आ रहे हो, क्योंकि इतना टाइम से आप कंट्रोल किए, लेकिन जब आप प्रार्थना से उठकर अरे धनी बहिणी जातो, 1 वाजवून संपूर्णच नाही बाईचं, चल आपण जातो, उठ के जाना ये अपमान होता है, आणि उठून जाणं हे अपमान ये होतं, विधि को तोड़ते हो। आणि हे विधीला तुम्ही तोडता, तो इन विधियों को पालन करना आणि म्हणून या सर्व विधीला पालन करणं, नहीं करोगे, ऐसा तुम्ही नाही केलं, लिखा है कि जो आज मैं तुझे सुनाता हूँ उसकी चौकसी यानी ख्याल करना। बाबा नहीं बाबा, मुझे जल्दी जल्दी जाना है, जल्दी जल्दी जाकर चर्च में जाना है, कैसे भी प्रार्थना करना है, मुझे स्तुति आराधना नहीं जानी चाहिए, मुझे प्रार्थना में ये चौकसी करना, ये तुम नहीं करोगे तो श्राप आ पड़ेगा। आणि जे काही मी तुम्हाला सांगत आहे, जर त्याची चौकशी तू नाही करणार तर मग तुमच्यावरती श्राप येईल, और आगे फिर श्राप दिए गए, आणि मग पुढे श्राप देण्यात आलेले आहे। तो अभी हम कुछ श्रापों को देखेंगे और उन श्रापों को पढ़ते समय में एक्सप्लेनेशन देगी, आप चेक करो आपके अंदर है क्या। आणि आपण काही श्राप पाहणार आहोत, ते श्राप वाचत असताना मी तुम्हाला स्पष्टीकरण देईल आणि तुम्हाला पारखायचं आहे तुमच्यामध्ये आहे का। 16 से आणि 16 पासून, नगरात तू श्रापित होशील। आप जिस नगर में रहते हो वहाँ आपकी बढ़ती नहीं हो रही, आपके हाथ में धन नहीं है, आपका भला नहीं हो रहा है, लोग आपके साथ बराबर नहीं, झगड़ा करते हैं आपके अड़ोसी पड़ोसी, तो आप श्रापित हो। आणि ज्या नगरामध्ये तुम्ही राहत आहात, जर तिथे तुमच्याकडे जर तुमच्याकडे बढ़ती होत नाही, जर तुम्ही, मैं हिंदी बोलेगी, सबको हिंदी समझता है? समझता है? हाँ, तुम बोलो, मतलब टाइम बचेगा, ठीक है। आगे, व शेतीवाडीत तू श्रापित होशील। हाँ, खेती का पैसा नहीं मिल रहा है, खेती में उपज नहीं आ रहा है, आपकी ऐसी अपेक्षा थी कि 10 गुणी मिले, लेकिन 2 ही गुणी मिला है। खेती कर रहे कौन यहाँ खेती करता है? अरे इधर भी खेती नहीं करता है, अच्छा
हाँ ठीक है, 1 2 3 और यहाँ अगर आप खेती करते हो, ऐसा तुम्ही शेती करता आपको ज्यादा पीक मिलना चाहिए आणि तुम्हाला जास्त पीक मिळायला हवं कम मिला, ऐसा तुम्हाला ते कमी मिळालेलं आहे, या फिर आपकी जमीन है लेकिन आपको नहीं मिल रही है, ऐसा तुमची जमीन आहे परंतु जर ती तुम्हाला मिळत कोई और नाही उसका उपभोग ले आणि रहा है, कोणीतरी दुसरा त्याचा उपभोग जमीन घेत का आहे हक नहीं मिल रहा है, आणि जमिनीचा जो हक्क आहे तो तुम्हाला मिळत तो नाही श्राप है। आणि मग तो श्राप आहे। आगे तुझी टोपली व तुझी परात श्रापित होईल। हाँ, टोपली यानी जिसमें आप खाना रखते हो उसको मूंगी लग रही है, मूंगी लग रही है, कीड़े मकोड़े लग रहे हैं, खराब हो रही है, सुबह का खाना शाम तक खराब हो गया, फेंकने में गया, श्राप आया करके। तुझ्या पोटचे फळ हाँ, तुझ्या भूमीचा उपज कोटकी भी बोलने दो, आपका खर्चा जल्दी खत्म हो रहा है। आप भी 15 दिन पहले बेसन लाया था, खत्म, 15 दिन ही तो लाया, कितना दिन चलना चाहिए? बाइबल में क्या लिखा है आशीष? जूना होकर भी तू, और कौन सा खाएगा? हाँ, और नया बोला नहीं, जूना खाएगा, तू जूना होके भी नया लाएगा, आणि जुनं असून सुद्धा तू नवीन आणशील और कौन सा खाएगा? आणि कोणतं तू खाशील तो आणि जुने को जुनं कीड़े नहीं लगे, आणि जे जुनं आहे त्याला किडे नाही लागणार। कीड़े नहीं लगे। होता है घरों में, देखो अन्न धान्य को कीड़े लगते हैं, फिर बाद में वो फेंकने में जाता है। आणि खूप साऱ्या घरांमध्ये जे अन्न आहे त्याला किडे लागतात, नंतर ते फेकून टाकण्यात येतं। लोग भाजियाँ लाते, फ्रिज में भरते, और फिर वो बाद में ऐसे ही भर के उठा के फेंकने में जाते, आणि लोक भाजी आणून फ्रीज मध्ये ठेवतात आणि नंतर ते फेकून टाकतात क्योंकि घर के लोग खा नहीं रहे। आणि घरातील जे लोक आहेत ते खात नाहीये कोठार आणि कोटा श्रापित है। आणि तो श्रापित नहीं आहे मिल रहा है। आणि तो खायला भेटत नाही। जिस व्यक्ति ने लाया उसको मिलना चाहिए, घर के लोगों ने खाना चाहिए, खा के वो पेट में जाना चाहिए, कचरे के डब्बे में नहीं जाना चाहिए। आणि ज्या व्यक्तीने तो आणला आहे त्याला तो खायला भेटला पाहिजे, घरातील व्यक्तीने खायला भेटला पाहिजे, तो कचऱ्यामध्ये नाही गेला पाहिजे। मालूम हुआ? तो याद रखो, जब हमारे घर की वस्तुएं फेंकने में जा रही है, श्राप है। आणि लक्षात ठेवा, आपल्या घरातील ज्या वस्तू आहेत ते फेकण्यामध्ये चाललेल्या आहेत, मग ते श्राप बहुत आहे। लोगों को एक औरत ने मुझे कहा था कि आम्ही तर बाबा आम्ही रोज जेवण फेकलं नाही ना तर असं वाटतं काय दलिंद्री ती घरात आली। म्हणजे अहो कसली दलिंद्री? तुम्हाला दलिंद्री लागली, तुम्ही घरातलं रोज अन्न फेकताय, हा चांगलं लक्षण नाहीये, गरिबीचं लक्षण आहे। आताच आवरा, आताच आवरा, आता रडतात ते पैसे नाही। म्हणजे बघितलं, मी सांगितलं होतं ना, आवरा, फेकू नका अन्न, कारण ही लक्षणं श्रापेचे। तेव्हा नाही विश्वास ठेवला, ते काय बोलले, काय पण बोलता दीदी, हे रिचनेसचे लक्षण आहे। म्हणजे रिचनेसचे, अहो हे कंगालीचे लक्षण आहे। इसलिए कभी अन्न नहीं फेंकने का, आणि म्हणून कधीच अन्न फेकायचं हमारा नाही। अन्न कुछ भी फेंकने में नहीं जाना चाहिए। आणि जे आपलं अन्न आहे ते काहीच फेकण्यात नाही गेलं पाहिजे। गरीबी के आगे गरीबी के लक्षण आ सकते हैं, आणि पुढे जाऊन गरिबी येऊ शकते, कोठार जल्दी खाली हो जाएगा। आणि जे कोठार आहे ते लवकर खाली होणार आहे। तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपज, तुझी गुरेढोरे व शेरडे मेंढरे यांचे वस्त्य श्रापित होईल। हाँ, यानी तुम्हारे बच्चे तो है लेकिन बराबर से रह नहीं रहे, अच्छे नहीं रह रहे, सुन नहीं रहे, बहुत मस्ती कर रहे, आदि में नहीं है, तकलीफ दे रहे, रुला रहे आपको, या फिर बार बार बीमार है। ये श्राप है बच्चों के ऊपर। फिर बच्चों के ऊपर और फिर क्या है? भूमि की उपज के ऊपर, गाय भेड़ बकरे, पैसों के ऊपर। आपका पैसा खर्चों में ही जा रहा है। 19 तू आत येशील तेव्हा शापित होशील व बाहेर जाशील तेव्हा शापित घर होशील। में आने के समय पे घर अच्छा नहीं लग रहा है, ऐसा लग रहा है कब बाहर जाऊं। बाहर जाने के बाद ऐसा लगता है अच्छा नहीं लग रहा है, कब घर में जाओ। घर आए तो अच्छा नहीं जाता, बाहर बैठे बैठे अच्छा नहीं जाता। श्राप इतनी नहीं देता। हमें हमारे घर में आने के बाद कैसा लगना चाहिए? ऐसा लगना चाहिए। अगर आपको ये चेक करो ना अपना, ऐकून पारखा, तू परमेश्वराचा त्याग करून दुष्कर्म केल्यामुळे ज्या ज्या कामात हात घालशील, तू जो गलत काम करेगा, दुष्कर्म यानी बुरे काम, परमेश्वर की नजर में बुरे काम तू करेगा तो त्यात परमेश्वर तुला श्राप दे। हाँ, परमेश्वर तुझे श्राप देगा। तू जिस काम में हाथ डालेगा तुझे हाथ को पैसा नहीं रहेगा, हाथ में पैसा नहीं दिखेगा, हाथ में पैसा नहीं रहेगा, गरीबी आ रही है। आगे तू गोंधळात पडशील। हाँ, घर में कौन एक दूसरे के साथ, एक ही घर में 4-5 सदस्य है लेकिन कंफ्यूजन, क्या करूँ क्या नहीं करूँ, कंफ्यूजन यानी गड़बड़ी, चुनाव क्या करूँ, किसको जाओ, किधर जाओ, ऐसा एक श्राप है।
कंफ्यूजन होना, गड़बड़ी रहना, घर में एक मन एक चित्त नहीं रहना, ये श्राप है। अगर आपके घर में इसमें से जो मैं बता रही हूँ है तो आप नोट करना, क्योंकि तोड़ने के समय पर आपको वही कन्फेशन करना है, वो मैं बोलना भूल गई थी। अगर आया तो लिख देना। तो हे बाबा करके हाँ फिर आई तुला शासन करेल ती इतकी की तुझा नायनाट होऊन तू लवकरच नाहीसा होशील. आगे जो देश वतन करून घ्यायला तू जात आहेस तेथे तू नष्ट होईपर्यंत तुला मरी सोडणार नाही. एक मिनट, अब तो भयातुर करेगा, धमकी मिलेगा नहीं मुझे। अच्छा कैसे है, हमारी हिंदी में लिखा है भयातुर होना, आप डरते हो, इंसानों से डरते हो, समाज से डरते हो, ये श्राप है। कोई आपको आके धमकी देता है चल चल, कोई दिए धमकी, ये श्राप है। कोई आपको धमकी नहीं देना चाहिए, आप धमकी दे, आप बोलना चाहिए। अगर आपको कोई धमकी दे रहा है, आणि जर तुम्हाला कोणीतरी धमकी देत आहे पड़ोसी शेजारी कोई अड़ोसी पड़ोसी, तो श्राप है। आणि मग तो श्राप आहे. आगे पढ़ो 21। जो देश वतन करून घ्यायला तू जात आहेस तेथे तू नष्ट होईपर्यंत तुला मरी सोडणार नाही असे परमेश्वर करेल. मरी यानी कोई बीमारी, महामारी बीमारी ऐसी लगेगी, जैसे अभी बीच में आई थी कोरोना, ये हमारे पूरे संसार में लगी हुई थी। ऐसे कोई ना कोई मरी लगना, यानी जैसे उदाहरण के तौर पर टाइफाइड होना एक मरी है, टाइफाइड के बाद जॉन्डिस, मलेरिया, ये मरी है जो थोड़े दिन तक, एक एक महीना 8-8 दिन तक रहती है ना, ये है जो यहाँ बीमारी है, तो ये मरी है। जैसे दूसरी मरी डायबिटीज, ये मरी है, डायबिटीज बीपी मरी है, ये भी मरी है, ये बीमारी है जो छोड़ती नहीं। मरी क्या करती है, जब तक मार नहीं डालती, आणि मरी जोपर्यंत ती मारून टाकत नाही. अगर शुगर बढ़ गया तो, आणि जर शुगर वाढलेला आहे तर मर जाएगा ना, आणि मरून जाईल ना. बीपी बढ़ गया तो मर जाएगा, बीपी लो हुआ तो वो भी मर जाएगा, टाइफाइड हुआ तो, जॉन्डिस हुआ तो, जॉन्डिस यानी पीलिया, पीलिया को काविड, उसमें भी लोग मरते हैं, ये मरी है। आणि सर्व मरी आहे. आगे क्षयरोग, ताप, क्षय रोग, टीबी, टीबी है, अगर किसी को हुई है या किसी को होती रहती है बार बार तो श्राप है। और इसीलिए कभी भी इतना दुबला नहीं रहने का। मैं आपको टीबी न लगने के लिए लक्षण बता दूँ। दुबले हो जाओगे, खाना छोड़ दोगे तो टीबी हो जाएगा। इससे अच्छा खाना खाने का, भूख नहीं लगता तो भी खाना खाने का, जूस पीने का, लेकिन टीबी होने नहीं देने का। एक बार टीबी लगी ना, वो बारम्बार आती, ठीक नहीं होती, वो थोड़े साल के बाद वापस आती है। डॉक्टर बोलते हैं 6 महीने का कोर्स किया तो टीबी ठीक हो गया। पहले कैसे 1 साल का होता था कोर्स, अभी 1 साल का नहीं है, 6 महीने का कोर्स है, लेकिन 6 महीने करने के बाद भी टीबी हो जाती है। तो इसलिए अच्छा ये रखो, जाड़े लोग को कभी टीबी नहीं होती। जो स्लिम एंड ट्रिम रहना चाहते हैं उनको, जाड़े लोग को थायराइड का प्रॉब्लम होता है, थायराइड का लक्षण होता है, इसलिए हष्ट पुष्ट रहो, सबसे बेस्ट है। इसलिए यहाँ क्षय रोग, क्षय रोग यानी कौन सा, टीबी, ज्वर, ज्वर यानी ताप, बुखार आता है, बुखार आता है क्या आपके किसी को भी बच्चे को आया तो उस समय वो श्रापित था, चंगाई हुआ श्राप से क्षमा हुआ है। जब आपको बुखार आता है आणि उस जेव्हा समय आप तुम्हाला ताप श्रापित येतो हुए, त्यावेळेला तुम्ही श्रापित झालेला आहात. वो चिन्ह है कि आप श्राप के तले हो। आणि ते चिन्ह आहे की तुम्ही श्रापेच्या खाली आहात. और बुखार तब तक जाता नहीं, आणि जो ताप तोपर्यंत जात श्राप नाही के तले ही है। आणि तोपर्यंत तुम्ही श्रापेच्या खालीच लेकिन आहात. एक बार आप ताप से मुक्त हो गए, यानी आप मतलब परमेश्वर ने आपको श्राप से मुक्त किया है। आणि जर एकदा तुम्ही तापातून मुक्त झालेला आहात म्हणजे देवाने तुम्हाला मुक्त केलेला आहे. आगे दाह, दाह, जलन, यहाँ जलता रहता है बहुत जनों को, इधर एसिडिटी, एसिडिटी, जलन यानी क्या, एसिडिटी, गैस, करते ना,
ये श्राप है। हमारा बॉडी चंगाई वाला बॉडी है आणि आपलं जे शरीर आहे ते आरोग्याचं शरीर आहे. खाना खाओ कभी भी, तो तुम्हारा बॉडी हमेशा हेल्दी रहेगा। लेकिन बार बार तिखट खाल्लं ना, अरे बाबा तू तिखट खा, फिक्क खा, तुला श्राप कळायलाय, तुला जळणारच। तो समझ में आ रहा है? आगे जळजळ, जळजळ, तलवार, बड़ी जलन, यानी हाइपर एसिडिटी, इंग्लिश में बोलते हैं तुमको हाइपर एसिडिटी हो गई है। हाइपर एसिडिटी होने के कारण खाना नहीं जाता है, इधर बहुत बड़ा जलन होता है, पेट में थोड़ा सा गया तो उल्टा गया निकल जाता है, उसको हाइपर एसिडिटी बोलते हैं। वो अवर्षण, अवर्षण, तलवार, ठीक है। और भी मेरे को मालूम नहीं है। अवर्षण, अवर्षण कमी पाऊस, ठीक है। तो ऑप्शन देवा। तांबेरा तांबेरा व बुरशी, बुरशी, तांबेरा और बुरशी ये स्किन डिजीज है। ये दोनों स्किन डिजीज, जो बॉडी के ऊपर स्किन डिजीज आती है, रेड पैचेस आते हैं, किसी किसी को ग्रीन, बार बार खुजली आती है, जिससे होता है ना दांत खुजली, इधर खुजली आती है, इधर खुजली आती है, इधर खुजली, वो स्किन डिजीज है। यहाँ स्किन डिजीज बताया, ये भी श्राप है, स्किन डिजीज श्राप है। यांच्या योगी परमेश्वर तुला मारेल, तुझे मारेगा आणि तू नाश पावेपर्यंत ही तुझा पिछा पुरवतील। तुझ्या डोक्यावरचे आकाश पितळेसारखे व परमेश्वर से जो मिलना चाहिए आपको ब्लेसिंग। आप एक क्रिश्चियन हो आणि तुम्ही ख्रिस्ती आहात, क्रिश्चियन हो आणि ख्रिस्ती आहात, क्रिश्चियन अमीर होते मालूम है, यांची ख्रिस्ती आहे ती श्रीमंत वो असतात, कभी गरीब नहीं रह सकते, आणि ती लोक कधीच गरीब राहू उनका खुद शकत का नाही, घर होगा, आणि त्यांचं स्वतःचं घर गाडी असेल, रहेगी, आणि स्वतःची बैंक बैलेंस रहेगा, बँक बॅलन्स वो अधिकारी रहेंगे। आणि ती लोक अधिकारी लेकिन असतील। अभी तक आप नहीं हो, आणि आतापर्यंत जर तुम्ही नाही आहात, अभी तक आपका घर खुद का नहीं है, भाड़े का घर है, आणि आतापर्यंत तुमचं गाडी स्वतःचं नाही घर आहे, भाड्याचं घर आहे, गाडी बैंक में नाहीये, पैसा नहीं है, आणि बँकेमध्ये जर पैसे नाही आकाश पीतल है। म्हणजे जो आकाश आहे तो पितळेसारखा आहे, आपका होना ही चाहिए आपको गाड़ी, आणि तुमच्याकडे गाडी असली पाहिजे, आपका घर खुद का ही होना चाहिए, आणि तुमचं अच्छा शिक्षण घर होना स्वतःचं असलं पाहिजे, चांगलं पहले असलं आपका पाहिजे, खोपटा हो, पहले आपका खोपटा हो, आणि भले अभी पहिले आपका झोपडी महल असेल, होना चाहिए। आणि आता तुमचं महल असलं पाहिजे। ये ब्लेसिंग है, आणि हा आशीर्वाद आहे, आकाश खुलता है। आणि जेव्हा आकाश उघडण्यात लेकिन येतं, आकाश पीतल है, इसका मतलब परमेश्वर से जो आपको मिलना चाहिए रिचनेस वो नहीं मिल रहा है, आणि जो आकाश पितळेसारखा आहे म्हणजे देवाकडून जो श्रीमंतीपणा भेटला पाहिजे तो नाही भेटला, और भूमि लोहे के समान, आणि जी जमीन आहे ती जमीन से आपको लोकांसाठी पैसा मिलना चाहिए, आणि जमिनीकडून तुम्हाला पैसे भेटले आपका पाहिजे, पगार कितना होना चाहिए, 50 के आगे जाना चाहिए, आणि तुमचा जो पगार आहे तो 50च्या पुढे धंधे में गेला आपको पाहिजे, लाख लाख मिलना चाहिए। आणि धंद्यामध्ये तुम्हाला लाभ भेटले ये पाहिजे, अगर आपको जमीन से नहीं मिल रहा है, आणि जर हे सर्व काही जमिनीकडून तुम्हाला नाही मिळत, तो मतलब आपको जमीन लोहे के समान है, आणि याचा अर्थ आहे जी जमीन आहे ती लोखंडासारखी आहे, तो आपको प्रॉपर्टी जमीन से आपको ज्यादा मिलना चाहिए। आणि जी काही संपत्ती आहे ती जमिनीकडून तुम्हाला जास्त मिळाली पाहिजे। 24 परमेश्वर तुझ्या देशावर पावसाऐवजी धुळीची व मातीची वृष्टी करेल, परमेश्वर आपको बारिश देनी चाहिए, लेकिन मिट्टी की बारिश नहीं, पानी का बारिश होना चाहिए। आगे 25 तू तुझ्या शत्रूंपुढे मार खाशील असे परमेश्वर करेल, अगर आपके शत्रु के सामने आप हार रहे हो तो आप श्रापित हो, आणि जर तुम्ही शत्रूंसमोर हारत आहात तर तुम्ही श्रापित आहात, आपके शत्रु को देखकर आपको छुपना पड़ रहा है आणि जर तुम्हाला शत्रूला बघून जर तुम्हाला लपावं लागत या आहे, भागना पड़ रहा है, आणि जर तुम्ही पळून जात तो आहात, समझो आप श्राप के तले हो। आणि समजून जा की तुम्ही श्रापेच्या खाली आहात। लिखा है अगर आपको कभी कौवे ने चोट मारा है, पक्षियों ने चोट मारा है, अच्छा है, मारा तो श्राप है, या ऐसा नहीं है। पक्षी अगर आपको नोच रहे, आणि जर पक्षी तुम्हाला टोच मारत आहे, पक्षी आपसे भाग 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 करके भाग बिल्ली आपको कौवा, कोई भी पक्षी कोई भी आपको आके चोट मार के जा रहा है, आपको टॉर्चर आपके ऊपर से उठ के आपको सता रहा है, आगे जाने नहीं दे रहा है, तो समझ जाने का आप श्राप के तले है। फिर यहाँ लिखा है मिस्र के फोड़े,
आणि नंतर मिश्राची फोड आहे. बाइबल में लिखा है मिस्र में जितने रोग हैं उनमें से मैं तुझे एक भी न भेजूंगा. आणि बायबल आपल्याला सांगतं मिश्रामध्ये जेवढे रोग आहेत त्यातील एकही तुला लागणार नाही. लेकिन अगर कैंसर है, आणि जर कॅन्सर मिस्र आहे में उस काल में कैंसर था आणि मिश्रमध्ये त्या काळामध्ये कॅन्सर होता और कैंसर लग रहा है आणि जर कॅन्सर लागलेला आहे आणि मग श्राप आहे HIV. आणि जर आप क्या HIV सोचते हो HIV के अभी का काल का बीमारी उस काल में भी था. आणि मिस्र बोला तो उस समय की बीमारी है. आणि मिश्र म्हटलं तर त्यावेळेचं ते आजारपण हाँ, आहे मिस्र को बीमारी बताया जाता है. आणि मिश्र हे आजारपणाला तो दर्शवतं. इसीलिए परमेश्वर ने कहा था जितने लोग मिस्र में मैं तुझे नहीं लगने दूंगा. आणि म्हणून देव म्हणाला होता की मिश्रमध्ये जेवढे रोग आहेत त्यातील एकही तुला तो लागणार ये जो नाही. बड़े बड़े रोग है आणि हे जे मोठे मोठे रोग अगर आहेत ये लगे हैं आणि जर हे लागलेले आहेत आणि तो जर श्राप आहे के तले है. आणि मग तुम्ही श्रापेच्या खाली आहात बवासीर यानी पाइल्स. आणि मूळव्याध अगर किसी को पाइल्स है आणि तो जो श्राप है, मूळव्याध आहे तो श्रापित आहे तो वो श्राप के तले आ गया. आणि तो श्रापीच्या खाली आलेला आहे. अभी तो फिलहाल प्रभु की दया से मेडिसिन के द्वारा बवासीर ठीक होता है आणि आता तर देवाच्या दयेने औषधांच्या द्वारे जो मूळव्याध आहे तो बरा होऊन जातो ऑपरेशन करने के बाद. आणि किंवा ऑपरेशन लेकिन केल्यानंतर बवासीर यानी मूलव्याध जिसे पाइल्स सब कहते हैं इंग्लिश में वो श्राप है. आणि जो मूळव्याध आहे तो श्राप आहे. क्यों बैठने के लिए परमेश्वर नहीं दे रहा है क्योंकि तुम परमेश्वर के सामने नहीं बैठा ना बराबर. इसीलिए मालूम है ना बवासीर कहाँ आता है? संडास की जगह पे आता है. इसलिए कॉन्स्टिपेशन का प्रॉब्लम आने मत देना. कॉन्स्टिपेशन का प्रॉब्लम होने वालों को बवासीर का प्रॉब्लम हो सकता है. कॉन्स्टिपेशन यानी लैट्रिन कड़क होना, संडास कड़क होना. इसलिए जिनको भी संडास कड़क होती होगी रोज बोलो प्रभु तेरा वचन कहता है पेट में अन्न जाएगा मल से बाहर निकलेगा तो मल अच्छी रीति से निकालने देना तो आपको बवासीर नहीं होगा. मालूम है अगर पेट कड़क होता है तो उस जगह को फोर्स से जब हम लैट्रिन करेंगे तो जख्म निकलते फिर खून निकलने लगता है और फिर वो रक्ति आ जाता है. फिर रक्ति बवासीर आते हैं. फिर रक्ति बढ़ने के बाद फिर उसको कोम आना लगता है. फिर कोम अगर फूट गया तो बवासीर में लोग मर जाते हैं. बहुत भयंकर बीमारी है बवासीर. हमेशा हल्के में मत लेना. जिनको होता है बैठने को सोने को तकलीफ होती है, लैट्रिन करने को भी तकलीफ होती है, दांत खुजली. परमेश्वर कहता है कि तू चंगा न हो सकेगा. अगर आपकी स्किन डिजीज ठीक नहीं हो रही है, यहाँ से बढ़कर दूसरी जगह हो गई, वहाँ ठीक हो गई तो तीसरी जगह हो गई, इसका मतलब आप श्राप के तले हैं. यहाँ लिखा है तू पागल होगा, तू अंधा हो जाएगा, तेरा मन करता रहेगा, हमेशा मन में डर आता नहीं मरे. ये श्राप है. बार बार आपको मरने का डर है यानी आप श्राप के तले हैं. आपका आपकी धुंधलापन, पागलपन, ये जो पागलपन होना, मानसिक टॉर्चर होना, हमेशा मन पे हमले होना, ये श्राप के लक्षण है. फिर यहाँ लिखा है कि हाँ तू दिन दोपहर में टटोलेगा और तुझे तेरे काम सफल न होंगे. तू अंधेर और तू लूटता जाएगा. यानी हमारा पैसा कोई और लूट रहा है, ये श्राप है. आणि जर आपले पैसे कोणीतरी दुसऱ्या लुटत आहे हा श्राप आहे. आंखों की रोशनी कम होना आणि डोळ्यांचा जो प्रकाश आहे तो कमी आंखों होणे के ऊपर कैटरेक्ट जिसे कहते हैं मोती बिंदु आना, आणि डोळ्यांवरती मोतीबिंदू येणं ये श्राप है. आणि हा श्राप आहे. फिर आप जिससे शादी करते हो कोई और उससे शादी करता है, उसे भ्रष्ट करता है, ये श्राप है. आणि तुम्ही ज्याच्यासोबत लग्न केलेलं आहे जर कोणीतरी दुसरा त्याला भ्रष्ट करतो हा श्राप आहे. आप अपने लिए मांस लाते हो कोई और खाता है, ये श्राप है. आणि जर तुम्ही स्वतःसाठी मांस आणलेला आहे कोणीतरी दुसरा ते खातो हे श्राप आहे. आपके बेटियां आपके साथ नहीं रहते, कहीं और रहते, ये श्राप है. आणि तुमचा मुलगा किंवा मुलगी तुमच्यासोबत राहत नाही दुसरीकडे राहतात हा श्राप आहे. आपके बेटी कमाते हैं लेकिन कोई और उसका उपभोग ले रहा है, ये भी श्राप है. आणि जर तुमचा मुलगा मुलगी कमवतात परंतु दुसरा कोणीतरी उपभोग घेत आहे हे श्राप आहे. खरीदरी में आप कमा रहे हो लेकिन आपकी कमाई अनजान लोग खा रहे हैं, यानी आप डॉक्टरों के पीछे सारी बहुतायत मेडिसिन बाहर गाँव से आती है. अभी बाहर गाँव वाले हमारे कोई लोग हैं, हमारे रिश्तेदार है आणि बाहेर गावचे कोणी आपले नातेवाईक आहेत. सोचो हमारे भारत देश में जो दवा बनती है वो हमारे भारतीय हमारे भाई बहन है. आणि विचार करा भारत देशामध्ये जे औषधं बनतात ते आपले भारतीय आहेत ते आपले भाऊ बंधू आहेत. लेकिन अगर आप मेडिसिन बहुतायत जो लेते हैं चाइना से आती है, जापान से आती है, अमेरिका से आती है, बहुतायत अन्य भिन्न जगह से दवाई जो हम मेडिकल स्टोर से लेते हैं बहुत भिन्न, लेकिन हमारा पैसा कहाँ जा रहा है? एक अनजान जाति के पास अन्य देश में जा रहा है और वो लोग हमारा अन्न खा हमारी संपत्ति खा रहे. तो यानी डॉक्टरों के पीछे जाना,
आणि डॉक्टरांच्या पाठीमागे जाणं. यहाँ लिखा है कि तू आंखों से देखेगा पागल हो जाएगा, आंखों के सामने ऐसी कुछ बातें हो जाएगी जिससे हम चिढ़ जाना. आणि डोळ्यांच्या समोर अशा काही गोष्टी घडतील ज्याच्याद्वारे आपण चिडून जाऊ. घुटनों में दर्द, आणि गुडघ्यांमध्ये, टांगों में दर्द, आणि पायांमध्ये दुखणं. यहाँ कमर से लेके पैर तक हमेशा असाध्य रोग रहना, लगड़ कर चलना, या फिर घुटने में दर्द होना, या ऑपरेशन करने के लिए डॉक्टर होना, या नस का प्रॉब्लम, या हड्डी टूटना, ये श्राप है. फिर आगे लिखा है कि जो राजा तुझे दिया है आणि जो राजा तुला देण्यात आलेला और आहे उसके मध्य उसके पीछे चलता है, आणि जर तू त्याच्या पाठीमागे अगर वो चालतो सही नहीं है, आणि जर तू योग्य नाही, अगुवे भी बराबर नहीं है, आणि जर पुढारी सुद्धा योग्य राजा नाही, लोग बराबर नहीं आणि है, जो राजा आहे तर योग्य उसके नाही, कारण भी तू श्रापित होगा. आणि त्याच्यामुळे सुद्धा तू श्रापित इसलिए होशील. तू खेत में बीज बोएगा ज्यादा लेकिन कम मिलेगा. आणि म्हणून तू शेतामध्ये खूप सारी बी पेशील परंतु तुला ते कमी मिळेल. पीलिया खाएगी, आणि जे टोळ आहे ते खाऊन इसलिए टाकेल. हाथ में पैसे आते ही तुरंत खत्म हो गया. आणि म्हणून हातामध्ये पैसे येतात ते लगेच संपून 3 जातात. दिवसात पगार संपला, और 3 दिन में जो पगार है वो खत्म हो गया. ये श्राप है. आणि हा श्राप आहे. हमारा पगार महीना भर चलना चाहिए. आणि आपला जो पगार आहे तो महिनाभर चालला पाहिजे. मालूम हुआ. फिर यहाँ लिखा है कि तुम्हारी खेती की उपज जल्दी झड़ जाना, यानी गरीबी के लक्षण. आणि तुमच्या शेतीची जी उपज आहे ती लवकर नष्ट होऊन जाणं म्हणजे गरिबीची लक्षणं. तुम बढ़ना चाहिए लेकिन तुम्हारे पड़ोसी बढ़ रहे हैं. आणि तुम्ही वाढला पाहिजेत परंतु तुमचे जे शेजारी आहेत ते वाढत आपके आहेत. पड़ोसी आपसे भी ज्यादा अमीर है. आणि तुमचे जे शेजारी आहेत तुमच्यापेक्षा जास्त श्रीमंत है आहे क्या? आणि आहेत का? तो ये श्राप है. आणि मग हा श्राप आहे. कौन अमीर होना चाहिए? आणि कोण श्रीमंत झाला पाहिजे? आप अमीर होने चाहिए. आणि तुम्ही श्रीमंत झाला पाहिजे. आपके बाजू वाले का घर आपसे बड़ा है, आणि जर तुमच्या बाजूवाल्याचं घर तुमच्यापेक्षा मोठा आहे, ठीक है, जैसे मोटा है, जिसका बड़ा है, जिसका भी आपके पड़ोसी का आपसे भी घर बड़ा है, आणि जर तुमच्या शेजारच्या व्यक्तीचं घर तुमच्यापेक्षा मोठा आहे तो श्राप है आपके ऊपर. आणि तर मग तुमच्यावर श्राप आपका आहे. घर उनसे बड़ा होना चाहिए. आणि तुमचं जो घर आहे त्यांच्यापेक्षा मोठा असला पाहिजे. आपके अड़ोसी पड़ोसी आपके निर्भय रहना चाहिए. आणि तुमचे जे शेजारी आहेत ते तुमच्या निर्भय आप असले अपने पाहिजे. अड़ोसी पड़ोसी से पानी लेते, आणि तुम्ही तुमच्या टमाटर शेजाऱ्याकडून लेते, पाणी घेता, टोमॅटो मिरची घेता, लेते, मिरची घेता, कुछ वस्तु उधार लेते, आणि काही वस्तू तुम्ही उधार घेता का? नहीं लेने का. आणि नाही घ्यायचं. वो लोग लेते हैं आणि जर ती लोक तुमच्याकडून घेतात तो आप पे आशीष है, उन पे श्राप है. आणि मग त्याच्यावरती, अगर हमसे कोई लेता है, आणि जर आपल्याकडून कोणी घेतं, हमारे पड़ोसी, आणि आपले शेजारी, पानी दो, आणि पाणी द्या, मिर्ची द्या, मिरची द्या, माची की कांडी द्या ना, वो भी नहीं छोड़ते, वो भी लेते हैं. मांगने वाला कुछ भी मांगता है. आणि मागणारा आज व्यक्ती क्या काही मांगने का? मागतो. आणि आज काय मेरी मागायचं? पड़ोसी थी, रोज कुछ ना कुछ मांगती. आणि माझ्या शेजारी सुद्धा रोज काही ना काही बाजू में ही मागायचे. लग के घर था ना, आणि बाजूला लागूनच घर और होतं. आधी दीवार थी. आणि अर्धी वो बार वही दे. मैं बोलती क्या चाहिए आज तुझे? वो बोलती आज कुछ नहीं, माचिस की कांडी दे. माचिस की कांडी? मैंने तो जिंदगी में पहली बार सुना था माचिस कोई मांगता है. माचिस उठा है उसको. तो मांगने वाला मांग लेता है, आणि मैंने कभी जो नहीं मागणार मांगा. आहे तो मागून घेतो. मी कधीच नाही मागितलं. तो कहने का उद्देश्य यहाँ ऐसा लिखा है, अगर पड़ोसी आपसे भी अच्छे हैं तो आप श्रापित. आणि जर शेजारी तुमच्यापेक्षा चांगले आहेत तर मग तुम्ही श्रापित आपके आहात. पड़ोसी का पैसा आपसे कम होना चाहिए. आणि तुमच्या शेजारी जे व्यक्ती आहे त्यांचा जो पैसा आहे तो तुमच्यापेक्षा आपका कमी असला पैसा ज्यादा पाहिजे. होना चाहिए. आणि तुमचे जे पैसे आहेत ते जास्त असले पाहिजे. फिर यहाँ लिखा है, आणि नंतर इथं देण्यात आलेलं आहे, तू शरीर पर तेल लगाएगा लेकिन इसका असर न होगा. आणि तू शरीरावरती तेल लावशील परंतु त्याचा असर तुला होणार नाही. तेरे शरीर से बदबू निकलेगी, आणि तुझ्या शरीरातून दुर्गंध निघत राहील. लेकिन पसीने की बहुत स्मेल रहेगा. आणि किती तू परफ्यूम मारपर्यंत दुर्गंधाचा वास ये राहील. श्राप है. आणि हा श्राप आहे. पसीना नेचुरलिटी है, आणि जो दुर्गंध आणि जो घाम आहे तो नॅचरल आहे वो नैसर्गिक है. आणि तो नैसर्गिक लेकिन आहे. देखा गया तो घाम पसीना भी श्राप है. आणि पाहण्यात आलं तर जो लेकिन पसीने को बदबू नहीं होनी चाहिए. आणि जो घाम आहे त्याला वास नसला पाहिजे. पसीना को वास है लेकिन बदबू बोलते ना, गंदी बदबू, आणि वो तो नहीं आनी दुर्गंध चाहिए. नसला पाहिजे. हम दिन भर किधर भी जाओ, कितना पसीना हो, लेकिन ऐसा नहीं लगना चाहिए कि घाम से तो ऐसा नहीं. मालूम हुआ. तो अगर ऐसा है कि आपका पसीना से बहुत बदबू आ रही है तो आप उसे क्या करो, उसे उसके श्राप को तोड़ दो.
फिर यहाँ लिखा है तू उधार लेगा, उधार देगा नहीं, आणि तू उधार घेशील परंतु तू उधार देणार उधार नाही, फेड नहीं पाएगा। आणि तू उधार जे आहे ते फेडू शकणार कोई नाही। है आप में ऐसा उधार लेते हैं लेकिन उधार फेड नहीं पाते, आणि कोणी आहे तुमच्यापैकी असं ते लोक उधार घेतात परंतु तुम्ही उधार फेडू शकत तो ये नाही, श्राप है। आणि हा श्राप आहे। फिर यहाँ लिखा है तू दूसरों के लिए उदाहरण बनेगा। लोग ऐसे उदाहरण लेके बोलेंगे अरे भाई त्या तिच्या सारखा कशाला तू करतीस, ऐसा करके लोग उदाहरण देते हैं ना, तो तू वैसे तेरा नाम लेकर लोग कोसेंगे और बोलेंगे तेरे श्रापित का कारण क्या है। ऐसा हम नहीं होना चाहिए, लोग हमारा उदाहरण होना चाहिए, अरे ये ना फलाने के जैसा हमें होना है। आणि लोकांनी आपलं उदाहरण घेतलं पाहिजे की ह्याच्यासारखं मला बनायचं आहे। 47 से आणि 47 पासून अगर आपको परमेश्वर ने जो दिया है, आणि जर देवाने तुम्हाला जे काही दिलेलं आहे पैसा आणि पैसे, अगर आप अकेले ही आनंद करते हैं, आणि जर तुम्ही एकटाच त्याचा आनंद घेता यहोवा की उस पैसे से सेवा नहीं करते, आणि त्या पैशांच्या द्वारे जर तुम्ही देवाची सेवा करत नाही, तो भूख होना, प्यासा रहना, नंगा रहना, कपड़े, ये सब से गुजरना पड़ेगा, आणि भूक लागणं किंवा तहान येणे किंवा लग्न राहणे या सर्व गोष्टींमधून तुम्हाला जावं लागेल, अकाल पड़ेगा, आणि दुष्काळ पडेल। बहुतायत लोग आपके बच्चों के साथ क्रूर व्यवहार करेंगे और आप भी अपने बच्चों के साथ क्रूर व्यवहार करेंगे। उन्हें जो पढ़ाना है, उन्हें जो लिखाना है, उसके लिए आपके पास पैसा नहीं है। आणि खूप सारे जे लोक आहेत ते तुमच्या मुलांसोबत क्रूर रीतीने वागतील, त्याच रीतीने तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसोबत क्रूर रीतीने वागाल आणि त्याच्या शिक्षणासाठी जे पैसे असेल ते देत नसतील। जैसे यहाँ लिखा है कि तुम अपने बच्चों को खाओगे, आणि जसं इथं देण्यात आलेलं आहे तो तुझ्या मुलांना खाशील। आप अपने बच्चों को जो पढ़ाना चाहते हो, उनके लिए जो खर्चा करना चाहते हो, आपके पास नहीं है, ये श्राप है। आणि तुमच्या मुलांना जे काही तुम्हाला शिकवायचं आहे, खर्च करायचा आहे, परंतु पैसे जर नाही मग हा श्राप आहे। फिर साथ साथ ऐसा लिखा गया है, आणि नंतर असं देण्यात आलेलं आहे जिन बहुत सारे ऐसी बीमारियां जो इस पुस्तक में नहीं लिखी है, आणि खूप सारे अशा आजारपण आहेत जे या पुस्तकामध्ये नाही देण्यात आले। अगर तू परमेश्वर को आदर नहीं देगा, आणि जर तू देवाला आदर देणार भय नाही, नहीं मानेगा, आणि जर तू त्याचा भय मानणार तो नाही, अनोखे अनोखे दंड तुझे देगा। 59 में पढ़ो, आणि वेगवेगळे जे दंड आहेत तो तुझ्यावरती देईल। भारी भारी रोग जो बहुत दिन तक रहेंगे, आणि भारी भारी जे रोग आहेत जे खूप दिवसांपर्यंत राहतील। हाँ, इसलिए आयुष्य कम करेगा, घर में संख्याओं को कम करेगा, एक एक घर में इंसानों की संख्या कम करते जाएगा। आणि म्हणून आयुष्य कमी होईल आणि मनुष्यांची जी संख्या आहे ती घरातून कमी होत जाईल। 65 में अगर आप पढ़ोगे तो यहाँ लिखा है कि मूर्ति पूजा करने के कारण यहाँ लिखा है हृदय कांपता रहेगा। यहाँ बीपी का प्रश्न है, हृदय कांपना, क्योंकि जब बीपी हाई होती है तब हमारा हृदय कांपने लगता है, पंपिंग ज्यादा करता है। तो ये हाई बीपी, लो बीपी का लक्षण। और आंखें धुंधली पड़ना, आंखें कब धुंधली पड़ती है आपको मालूम है? जब शुगर ज्यादा बढ़ती है, आणि जेव्हा शुगर जास्त वाढते तब इसलिए दिन रात को नींद नहीं रहना, आणि दिवसा किंवा रात्री झोप नसणं, हाँ ये एक श्राप है। आणि हा सुद्धा एक श्राप अगर आहे। आप बिछाने पे ऐसा सोते हो कब सुबह होगी, कब सुबह होगी, और सुबह होने के बाद कब रात होगी, कब रात होगी, ऐसी बीमारी में बिछाने में पड़े लोगों के ऊपर श्राप है। आणि जर तुम्ही रात्री विचार करता कधी सकाळ होईल आणि जर सकाळी विचार करता कधी रात्र होईल तर त्या व्यक्तींवरती श्राप आहे। तो इसलिए प्रियो, ये श्राप के तले अगर है, आणि म्हणून प्रियांनो, जर या श्रापांच्या खाली इसमें जर से तुम्ही आहात कोई एक भी है, आणि ह्याच्यापैकी जर कोणता या एकही दो आहे है, या 4-5 है, आणि 2 किंवा 4-5 आहे, तो फिर आपको करना क्या है? आणि मग तुम्हाला करायचं काय आहे? हाँ, पढ़ेंगे उसको। आणि वाचूया त्या वचनाला, 30 अध्याय 30 1 से 9 तक, आणि त्याचं 1 ते 9 पर्यंत, 1 से 9। आणि 1 ते 9। मी तुझ्या पुढे मांडलेल्या या सर्व गोष्टी म्हणजे हे आशीर्वाद व शाप जेव्हा तुझ्यावर येतील, हाँ, क्या लिखा है यहाँ पर कि मैंने तेरे सामने आशीष और श्राप रख दिए हैं, अगर इसमें से तुझ पर कोई घटाए हुआ है किसी को? आणि आहे कोणाला? हाँ है, तो फिर क्या करना है आगे? आणि तुझा देव परमेश्वर तुला ज्या ज्या राष्ट्रांमध्ये घालवून देईल तेथे तू या गोष्टीचे स्मरण करशील। हाँ, अब तुझे याद आया, यानी मैं तो श्राप की तले हूँ, मुझे ऐसा नहीं होना चाहिए, मैंने गलती की है यहाँ, ऐसा जब तुझे याद आए फिर, आणि जेव्हा तू आपल्या मुला बाळांसह संपूर्ण मनाने व संपूर्ण जीवाने आपला देव परमेश्वर याच्याकडे वळशील। हाँ, पहला पॉइंट आपको परमेश्वर ने बताया है, आप अकेले लौटना नहीं है। जब आपको मालूम है कि श्राप में तले में हूँ, तो आप अपने बाल बच्चों समेत परमेश्वर के पास लौटा। क्या करना है? आणि काय करायचं आहे? परमेश्वर के पास, किसके साथ? आणि देवाकडे फैमिली के साथ, अपने बाल बच्चों के साथ
परमेश्वर के पास लौट आना। आणि पूर्ण कुटुंबासोबत तुमच्या मुलांसोबत देवाकडे पुन्हा फिरून येणं। लौट आना यानी आणि फिरून येणं म्हणजे उपवास करना आणि उपवास करणं, माफी मांगना, माफी मागणं और कहना कि हाँ प्रभु आणि बोलायचं आहे की हा प्रभू तूने धन दिया था, आणि तो मला धन दिलेलं मेरी होतं सेवा नहीं किया, आणि मी तुझी सेवा नाही इसलिए आज केली मैं गरीबी में जा रहा हूँ। आणि म्हणून आज मी गरिबीमध्ये चाललेलो एक आहे। जगह से दूसरी जगह, दूसरी जगह से तीसरी जगह में मेरा सामान बोरिया बिस्तरा उठा के घूमते जा रहा हूँ। यहाँ आगे है इसी अध्याय में 28 अध्याय में दिए गए कि हमेशा एक जगह से दूसरी जगह जाते रहना। आणि नेहमी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात राहणं। हाँ, ये श्राप है आणि हा श्राप मुझे आहे स्थिरता नहीं। आणि माझ्यामध्ये स्थिरता आप नाही भिन्न भिन्न जैसे पागलपन का अटैक आना, आणि वेडेपणाचा अटॅक होणं मानसिक टॉर्चर होना, आणि मानसिक मुझे होता त्रास है होणं। मानसिक टॉर्चर। इसलिए मैंने बड़ा पढ़ते पढ़ते मैंने भी नोट किए, जैसे थायराइड मिश्र का बीमारी, थायराइड मिश्र की बीमारी, डायबिटीज मिश्र की बीमारी है। यहाँ अगर आप पढ़ते जाएंगे तो बहुत सारे हैं, इसलिए मैंने शॉर्ट में पढ़े। हाँ, लिखा है कि जिन मिश्री बीमारी को तू डरता था वही तुझ पे लगेगा। आणि ज्या मिसरी रोगांना तू घाबरत होतास तेच आजार पण तुझ्यावरती येतील। जो मिश्र की बीमारी है जिससे तू डरता था, नहीं बाबा मुझे थायराइड नहीं चाहिए, और थायराइड ही लगे। तो डायबिटीज नहीं, डायबिटीज ही लगे। पागल नहीं होने, पागलपन ही आएगा। पागल करने के लिए शैतान क्या करेगा? परमेश्वर ऐसे व्यक्तियों को इस्तेमाल करेगा जिससे मानसिक टॉर्चर मिलेगा, मन पे हमले होते रहेंगे, फिर पागलपन के चिड़चिड़ाहट, गुस्सा, मारना, पीटना, बदला लेना, छोड़ देना, निकल जाना, ये पागलपन के हमले। हाँ, और ये क्या, ये सारी जो है ये अनुवांशिक है। आणि हे सर्व जे काही आहे ते अनुवंशिक आहे। डायबिटीज, थायराइड, आणि ये डायबिटीज, सारे थायराइड अनुवांशिक है। पागलपन आणि वेडेपणा हमारे पूर्वजों में कोई था, किसी को पकड़ा था, वही मुझ पर या आप लोग के ऊपर। आणि आपल्या पूर्वजांमध्ये कोणामध्ये तरी ते होतं म्हणून ते तुमच्यावरती माझ्यावरती आहे। इसीलिए लौट आना, आणि म्हणून फिरून येणं। हाँ मेरे पूर्वजों ने मैंने किए पाप, आणि बोलायचं आहे की हा माझ्या पूर्वजांनी आणि मी हे पाप केलेलं आहे। यह इसलिए लिखा है। लेकिन अकेले नहीं आना, आणि एकटंच नाही यायचं, अपने बच्चों के साथ। आणि स्वतःच्या मुलांच्या क्यों? सोबत, बच्चों के साथ ही क्यों? आणि मुलांच्या सोबत इसलिए ऐसा लिखा कि पति के साथ। आणि इथं असं देण्यात आलेलं आहे का पतीसोबत, पत्नीसोबत। वेरी गुड। बच्चों के ऊपर भी श्राप है ना, आणि मुलांवरती सुद्धा श्राप आहे। बच्चों के साथ बैठेंगे तो बच्चों के ऊपर का भी टूट जाएगा ना। आणि म्हणून जर मुलांसोबत जर आपण बसू तर मुलांवरचा श्राप सुद्धा तुटून इसलिए जाईल। वहाँ परमेश्वर कहता है अकेले नहीं बैठना, अपने बच्चों के साथ उपवास प्रार्थना में बैठ। आणि म्हणून प्रभू म्हणतो तू एकटाच बसू नको, परंतु तू तुझ्या मुलांसोबत उपवास माफी प्रार्थनेमध्ये बस माग। आणि तू माफी माग, और लौट कर क्या कर, आणि तू फिरून तू काय कर, मेरी बात सुन, आणि माझी जी वाणी आहे तो आहे, और जो मैं बोलता हूँ आणि जे काही मी तुला सांगत वैसा आहे तू कर। आणि त्याच रीतीने तू कर। अभी माफी मांगा, आणि आता माफी मागणं, उपवास किया मैंने, आणि मी उपवास केलेला आहे, लेकिन मैं काम करना वो नहीं छोड़ा। आणि ते जे काम करणं आहे ते मी जो अजून गलत काम कर रहे हैं वही कर रही हूँ। आणि जे काही चुकीचं काम मी करत होते ते सुद्धा तो आता मी परमेश्वर करत खुश आहे। होगा? आणि मग देव त्याच्याद्वारे आनंदित होईल का? तो फिर जो गलत काम मैं कर रही थी उसे छोड़ना, आणि जे काही चुकीचं काम मी करत होती त्याला सोडून टाकणं। तब ये देखकर आणि तेव्हा हे सर्व पाहून लिखा है मैं तुझे बंधुआई से लौटा ले आऊंगा। आणि देण्यात आलेलं आहे मी बंदीगृहातून तुला सोडवून आणेन। 3 वचन, आणि तिसरं वचन, मैं तुझे बंधुआई से यानी जिस श्राप पे तू है वहाँ से तुझे लौटा ले आकर तुझे दया करूंगा। आणि मी बंदीगृहातून दास्यातून ज्या श्रापामध्ये तू आहे त्याच्यावरून सोडून मी तुझ्यावरती दया करेन, तुझे जमा करूंगा। आणि मी तुला एकत्रित करेन, मैं तेरा विरोधी हुआ था, आणि मी तुझा विरोधी झालेलो होतो, मैं तुझे आशीष करूंगा, आणि मी तुला आशीर्वादित तेरा करेन, भलाई करूंगा, आणि मी तुझं चांगलं तुझे करेन, संख्या में बढ़ाऊंगा, आणि तुला संख्येमध्ये मी तुझे वाढवेन, आशीषित आणि करूंगा, मी तुला आशीर्वादित करून तेरे सारे श्राप आणि तुझे सर्व श्राप तेरे शत्रु पर लगा दूंगा। आणि तुझ्या शत्रूंना मी लावेन। किसको लगाऊंगा? आणि कोणावरती टाकेन? पहले किस पे थे? आणि पहिले कोणावरती होते हम पर? आणि वो आपल्यावरती, किस पर जाएंगे? आणि ते कोणावरती जातील? शत्रु पर। आणि और शत्रूंवरती। लिखा है कि मैं तुझे ऊंचा करके, तेरा भलाई करके, तुझे अमीर करके, तुझे इस पृथ्वी का अधिकारी करके, और सिर्फ तुझे नहीं यानी क्या तेरी संतान को भी बड़ा करके तुझे आनंदित करूंगा। आणि देण्यात आलेलं आहे मी तुला उंच करून, तुझं चांगलं करून, आणि ह्या पृथ्वीवरती मी तुला अधिकारी करून, तुझंच नाही फक्त तुझ्या मुलांचं सुद्धा मी चांगलं करेन। हाँ, तो इसलिए हमें सबसे पहला एक्शन लेना पड़ेगा, आणि म्हणून सर्वात पहिले आपल्याला कृती करावी हमें लागेल, माफी मांगना पड़ेगा, आणि आपल्याला माफी मागावी और जो लागेल, गलत काम कर रहे हैं उसे छोड़ना पड़ेगा। आणि जे काही आपण चुकीचं काम करत आहोत ते सर्व गोष्टी सोडून टाकाव्या भले लागेल। काम करते हुए देखकर परमेश्वर क्या करेगा?
आणि चांगली कामं करत असताना पाहून ते काय श्राप करेल को बदलकर आशीष में रूपांतर। आणि श्रापाला बदलून तो आशीर्वादामध्ये रूपांतरित करेल। हालेलुया। आपको समझ में आ रहा है? आणि तुम्हाला समजलं जो परमेश्वर चाहता है इस 28वें अध्याय के अनुसार हम श्राप के तले नहीं रहे, आणि प्रियांनो, देवाची इच्छा आहे की या 28 अध्यायानुसार आपण श्रापाच्या खाली असू नये परंतु आशीष मिले। आणि परंतु आपल्याला आशीर्वाद दोन मिळाला आशीष आहे। आणि ते सुद्धा 2 पटीने। 2 गुना आशीष में ऐसा लिखा है, तू कहाँ कहाँ आशीषित रहेगा? आणि 2 पटीने जो आशीर्वाद आहे त्याच्यात देण्यात आलेला आहे, तो कुठे आशीर्वादित असशील? 28 अध्याय का आणि 28 अध्यायाचा लिखा है, देण्यात आलेला अगर आहे। तुम मेरी आज्ञाओं का पालन करेगा। आणि जर तू माझ्या आज्ञाचं पालन करशील, पहला वचन, पहिलं वचन। मैं तुझे सब जाति, कितनी जाति है यहाँ? आणि किती जाती आहे तिथे? हाँ, कितनी जाति? किती 2 जाति, उन स्त्री और पुरुष, उन सब में मैं तुझे श्रेष्ठ करूँ। आणि 2 जाती सबसे पहला आशीष। पुरुषांमध्ये मी तुला सर्वश्रेष्ठ करेल, हा पहिला आशीर्वाद आहे। आपको श्रेष्ठ करेगा, आणि तो तुम्हाला श्रेष्ठ करेल, आपको आशीष देगा। तो तुम्हाला आशीर्वाद आप करेल। जिस नगर में रहते हो वहाँ ऊंचे पर रहोगे। आणि ज्या नगरामध्ये तुम्ही राहत आहात तिथे तुम्ही उंचावरती खेती राहाल। की उपज मिलेगी, खेती का पैसा मिलेगा। खेती है नहीं है तो आपके नाम पर खेती निकलेगी। आणि शेतीचं उपज तुम्हाला मिळेल, त्याचे पैसे मिळतील। जर शेती नाही, तुमच्या नावावरती शेती आपके नाही। बच्चे अच्छे होंगे, आणि तुमची जी मुलं आहेत ती आपके चांगली आधीन होतील, रहेंगे, तुमच्या आधीनतेमध्ये बीमार राहतील, नहीं रहेंगे। आणि ते आजारी नसणार। आपको अपने बच्चों से बड़ी शांति मिलेगी। आणि तुम्हाला तुमच्या मुलांच्या द्वारे मोठी शांती मिळेल। आप जिस काम धंधा कर रहे हो, नौकरी है, उसकी उपज आपको पूरी मिलेगी। आणि जे काही तुम्ही काम करत आहात, नोकरी आहात, त्याची पूर्ण उपज इसका तुम्हाला धन मिळेल बढ़ेगा। आणि म्हणून तुमचं धन वाढेल। 5वां वचन, आपकी टोकरी में जो अन्न है वो खराब नहीं होगा। आणि तुमच्या टोपलीमध्ये जे काही अन्न आहे ते खराब नाही आपकी होणार। कटोती यानी आपका खत्ता भरा रहेगा। आणि तुमची जी काही पदार्थ म्हणजे जो कोठार आहे तो भरून आप राहील। जब जब घर में आओगे आणि जेव्हा जेव्हा तुम्ही घरामध्ये आप याल कहोगे छान माझं घर। आणि तुम्ही बोलाल की येशू मेरा है। घर बहुत अच्छा है और यीशु इस घर में है। जेव्हा जेव्हा तुम्ही घर से बाहर जाओगे आणि जेव्हा जेव्हा तुम्ही घरातून बाहेर जाल प्रभु आपके साथ है, सब आणि काम प्रभू करके तुमच्या वापस सोबत आप आहे। घर लौटो। आणि सर्व काही काम करून तुम्ही घरी पुन्हा याल। ये आशीष है। आणि हा आशीर्वाद शत्रु आहे। आपके सामने हार जाएगा, आणि शत्रू तुमच्या समोर हारून जाईल उसकी पीठ आपको दिखाई आणि देगी। त्याची जी पाठ आहे ती तुम्हाला आप दिसेल। जिस काम में हाथ डालोगे उसमें सफल। आणि ज्या कामामध्ये तुम्ही हात टाकाल त्याच्यामध्ये सफलता आपको मिळेल। आशीष रहेगी, आपका हाथ खाली नहीं रहेगा। आणि तुम्हाला आशीर्वाद असेल, तुमचा जो हात आहे तो खाली नसणार। तुम्हें स्थिर रखेगा यानी आपका खुद का घर होगा। आणि तुम्हाला स्थिर ठेवेल म्हणजे तुमचं स्वतःचं घर असेल। 9वां वचन, आणि 9वं वचन, 9वें वचन में लिखा है आपको स्थिर रखेगा, आपका खुद का घर होगा। आणि 9व्या वचनात देण्यात आलेला आहे तो तुम्हाला स्थिर ठेवेल, तुमचं स्वतःचं घर आप असेल। खुद के घर में रहोगे, आपको बोरिया बिस्तर उठाकर 11 महीने के बाद दूसरे घर में जाना पड़ रहा है, ऐसा नहीं होगा। आणि तुमचं स्वतःचं घर असेल, त्याच्यामध्ये तुम्ही राहाल आणि तुमचं जे काही आहे ते उचलून तुम्हाला दुसरीकडे जायची गरज लागणार नाही। 10वें वचन में आणि 10व्या लोग वचनामध्ये आपको डरेंगे। आणि लोक तुम्हाला घाबरतील। कौन डरेंगे? आणि कोण घाबरेल? लोग आपको डरेंगे। आणि लोक तुम्हाला घाबरतील। आपको डरने की जरूरत नहीं। आणि तुम्हाला घाबरण्याची गरज नाही। हेलो, कोई भी, कितने भी बड़े लोग हो, कितने भी बड़ा समुदाय हो, आप अकेले हैं आणि किती मोठा लोकसमुदाय असू दे आणि तुम्ही एकटे आहात तो भी वो आपको डरेंगे। आणि तरी सुद्धा ते तुम्हाला घाबरतील। मालूम है, ये ब्लेसिंग है। आणि हा आशीर्वाद आहे। लोग आपसे झगड़ा करने के लिए डरेंगे। आणि लोक तुमच्यासोबत भांडण्यासाठी घाबरतील। आपको बाबा इनका यीशु मारेगा। आणि यांचा जो येशू आहे तो मारेल। डरेंगे, आणि ते लोक आपके घाबरतील पीठ पीछे बोलने के लिए डरेंगे। आणि तुमच्या पाठीमागे बोलण्यासाठी घाबरतील। ये ब्लेसिंग है। आणि हा आशीर्वाद आहे। साथ में लिखा है कि वो तेरे लिए आकाश को खोल देगा। आणि देण्यात आलेला आहे जे आकाश आहे तो तुझ्यासाठी उघडा करेल। तुम्हारे कामों पर आशीष आणि रहेगी। तुमच्या कामांमध्ये आशीर्वाद राहील। आप उधार लोगे नहीं, आणि तुम्ही उधार घेणार आप नाही उधार दोगे। आणि तुम्ही उधार द्याल। जबकि लोगों ने आपको वापस रिटर्न किया नहीं तो भी आप देते जा रहे हो। आणि लोकांनी तुम्हाला पुन्हा दिलेलं नाही तरी सुद्धा तुम्ही त्यांना देत चाललेला आहात। ये ब्लेसिंग है। आणि हा आशीर्वाद आहे। उधार देना आणि उधार देणं ये ब्लेसिंग है। आणि हा आशीर्वाद आहे। आप ऊंचे पे रहोगे, लिखा है आप ऊंचे पे रहोगे, नीचे के नहीं। आणि देण्यात आलेला आहे तुम्ही उंचावरती असाल, खाली नसणार। आप मस्तक रहोगे, आणि तुम्ही मस्तक असाल पूछ नहीं। आणि पूछ नाही। क्यों प्रभु पूछ नहीं बोला? आणि का प्रभू पूछ नाही बोलला? पूछ तो देखा है ना कैसा होता है, ध्यान असते ना, पूछ को गंदगी रहती है, आणि जी पूछ आहे तिला घाण असते। लेकिन आप मस्तक, आणि तुम्ही मस्तक असाल टॉप पे, आणि उंचावरती। कीमती रहोगे। आणि तुम्ही मौल्यवान असाल।
तो इस रीति से ये ब्लेसिंग है। आणि ह्या रीतीने हा आशीर्वाद आहे। इसलिए प्रभु से गिड़गिड़ाकर माफी मांगो कि हमारे आज्ञा उल्लंघन के कारण आज मैं दर्द मेरे शरीर में, मेरे तकलीफ जीवन में मैं उठा रहा हूँ। आणि म्हणून तुम्ही देवाकडे विनंती करा आणि विनंती करून तुम्ही माफी मागा की मी जे काही केलेलं आहे त्याच्यामुळे मी माझ्या शरीरामध्ये त्रास आज उचलत आहे। माफी मांगेंगे आणि माफी मागूया। अभी ये श्राप आज के माफी मांगने से नहीं, जल्दी नहीं टूटने वाले। आणि हे जे श्राप आहे ते आज जर तुम्ही माफी मागितली तर लगेच ते तुटणार नाही। आज मैंने माफी मांगा टूट गई। आणि तुम्ही विचार कराल मी आज माफी मागितलेली आहे ते तुटून गेलेलं आहे, परंतु नाही। आपको क्या करना पड़ेगा? आणि तुम्हाला काय करावं लागेल? संजय भाई उनकी फैमिली बच्चों के साथ उन्हें प्रार्थना में, उपवास प्रार्थना में घर में बैठना पड़ेगा। आणि संजय काकांना त्यांच्या घरामध्ये त्यांच्या मुलांसोबत उपवास प्रार्थनेमध्ये बसावं लागेल। और इस अध्याय में जो उनके ऊपर उतरा हुआ श्राप है, आणि या अध्यायामध्ये जे काही त्यांच्यावरती उतरलेला श्राप आहे वो श्राप के लिए माफी मांगना पड़ेगा। आणि त्या श्रापासाठी माफी मागावी लागेल। देखो, अगर परमेश्वर ही हमसे नाराज है आणि बघा जर देवच आपल्यापासून नाराज आहे आणि मग आपल्याला त्याला मनवायचं आहे। निन्वे के लोगों ने परमेश्वर को मनाया आणि निन्वेतील जे लोक आहेत त्या लोकांनी देवाला मनवलं। मनाया आणि मनवलं, मनाया ना, उपवास किया आणि उपवास केला। और सिर्फ उपवास में ऐसे उपवास करके ऐसे ही नहीं चले, आणि उपवास करून फक्त ती लोक अशा रीतीनेच नाही चालले, परंतु उन्होंने वो काम किए जो परमेश्वर को अच्छे लगते हैं। आणि त्यांनी ती कामं केली जी कामं देवाला आवडतात। वो लोग पहले रोज झगड़ा करते थे, आणि ते लोक पहिले रोज भांडायचे झगड़ा करना छोड़ दिया। आणि भांडणं करणं हे सोडून मूर्ति दिलं पूजा करते थे, आणि मूर्ती पूजा करत होते, बंद कर दिया। आणि ते बंद वो केलं। दारू पीते थे, आणि ते लोक दारू प्यायचे, दारू पीना छोड़ दिया। आणि दारू पिणं हे सोडून तंबाकू टाकलं, खाते थे, आणि तंबाखू खायचे छोड़ दिया। आणि सोडून टाकलं, पान बीड़ी खाते थे, आणि पान पिढी खायचे वो भी छोड़ दिया। आणि ते सुद्धा सोडून लाइन टाकलं, मारते थे, आणि लाईन मारायचे, वेश्यावृत्ति करते थे, आणि वेश्यावृत्ती करत सब होते, छोड़ दिया। आणि सर्व काही सोडून टाकलं। जोर से चिल्ला के दादागिरी से बात करते थे, आणि जोरात ओरडून दादागिरीने ती लोक बोलत होते। क्रूर थे ना निन्वे के लोग आणि निन्वेतील जे लोक आहेत ते एवढे क्रूर होते कि वो इंसान का चमड़ा उखाड़ के निकालते थे। आणि मनुष्यांची जी चामडी आहे ती लोक काढत होते, इसलिए योना नहीं जाना चाहता। आणि म्हणून योनाला तिथे जायची इच्छा नव्हती। लोग सोचो कितने क्रूर थे। आणि विचार करा ते लोक किती क्रूर होते। ये नखून ऐसे उखाड़ के निकालते थे आणि जिंदे जे पर। काही ते उकळून काढत और होते। इंसान मरने के बाद चमड़ा नहीं निकालते थे, जिंदापन में चमड़ा निकालते थे। आणि मनुष्य मेल्यानंतर चामडी काढत नव्हती, जिवंतपणामध्ये काढत और होते। सोचो कितने क्रूर थे निन्वे के लोग। आणि विचार करा निन्वेतील जे लोक आहेत ते किती क्रूर होते। उन्होंने वो क्रूरता छोड़ दी आणि त्या लोकांनी ते जे क्रूरपणा आहे तो सोडून टाकला और एक अच्छा लाइफ जिए। आणि एक चांगलं जीवन ते लोक जगायला इसलिए लागले। परमेश्वर ने क्या किया, जो मारने वाला था हाथ रोक दिया। आणि म्हणून देवाने काय केलं, देव त्यांना जो मारणार होता त्याचा हात त्याने तो रोखून वैसे ठेवला। आपको भी परमेश्वर को मनाना है। आणि त्याच रीतीने तुम्हाला सुद्धा देवाला मनवायचं आहे। परमेश्वरी को अगर हम नहीं मनाएंगे तो हमारा लाइफ किसी काम का। आणि जर आपण देवालाच मनू शकत नाही तर मग आपलं जे जीवन आहे ते कोणत्याच कामाचं नाहीये। उपवास कर मनाना, प्रभू बघ मला असा त्रास होतो, और प्रभु देख मुझे ऐसी तकलीफ माझी है, इच्छा नसते, और मेरी इच्छा माझ्याकडून होऊन नहीं जातं, है, लेकिन मुझसे हो मला जाता है, मदत कर। और तू मुझे मदद मी कर, तुला दुखवलंय, और मैंने तुझे दुखाया है, माझ्या कुटुंबाने, और मेरे कुटुंब ने, और मी प्लीज, विनंती करतो, और मैं तुझसे विनती करता क्षमा हूँ, कर, और तू मुझे क्षमा कर, स्वीकार कर। और तू मुझे ग्रहण तुझ्याशिवाय कर, कुठं जाणार, और तेरी सेवा में कहाँ जा सकता हूँ, कोण आहे का रे तू? और कोई है क्या मेरा, प्रभू माफ कर। और प्रभु तू मुझे माफ कर दे। मला माहिती आहे जाणून बुजून असं कधी म्हणू नका, चुकून झालं। ते जे प्रेम भावनी जे इथं बोलले ना ते एकदम बरोबर बोलले। आपण कधी कधी म्हणतो प्रभू चुकून, कधी नाही, आपण कधीच चुकून नाही करत। और कभी भी हम लोग गलती से नहीं करते, आपण माहीत असलं जाणून बुजून करतो। और हम लोग जानबूझकर करते हैं। आपण बोलायचं हा मी खरंच मला माहित होतं पण मी जाणून बुजून केलं प्रभू। और इसी कारण कहना है कि हाँ प्रभु मुझे मालूम था लेकिन तो भी मैंने जानबूझकर किया, प्लीज मला और प्लीज तू मुझे माफ कर। असं मनवा जोपर्यंत तो तुम्हाला आशीर्वाद देत नाही, और इस रीति से आप उसे बनाओ जब तक वह आपको आशीष नहीं तुमचं देता, श्रापाचं रूपांतर आशीर्वादात होत और नाही। आपका श्राप का जो रूपांतर है वह आशीष में नहीं होता। कसं कळणार तुमचं रूपांतर आशीर्वादात झालेलं आहे? और कैसे आपको मालूम पड़ेगा कि आपका जो रूपांतर है वह आशीष में हो चुका है? जवळ आली अजून जवळ केसेस तिने क्लू चांगला दिलाय मस्तपैकी। ही गोष्ट खरी आहे की अनुवाद अध्याय 28 1 पासून आपण वाचलं ते आपल्याला मिळायला लागलं
मिळायला लागलं की समजायचं आपल्याला आशीर्वाद मिळाला. और व्यवस्था विवरण अध्याय 28 उसका 1 वचन से हमने जो कुछ भी पढ़ा है अगर 14 आपको मिलता है 1 ते 14 और 1 से लेकर 14 तक ते तुमच्या आयुष्यात होतात आहे और अगर वो आपकी जिंदगी में हो रहा है तर समजायचं आशीर्वादाचं रूपांतर श्रापाचं रूपांतर आशीर्वादात. और समझ जाने की जो श्राप का रूपांतर है वो आशीष में हो चुका है. मी तुम्हाला सांगते लेकिन मैं आपको बताती की हूँ ज्या गोष्टीत तुम्ही श्रापित आहात और जिन बातों में आप लोग श्रापित हो कोणत्या गोष्टीत मी सांगितलं जसं बीपी और जैसे बीपी तुमची बीपीची गोळी बंद झाली पाहिजे. और आपकी बीपी की जो गोली है वो बंद होना चाहिए. डायबिटीजची गोळी बंद झाली पाहिजे. और डायबिटीज की जो गोली है वो बंद होना चाहिए. डॉक्टर आणि सगळे काय म्हणतात और डॉक्टर और सब लोग क्या कहते हैं डायबिटीजची गोळी बंद और डायबिटीज की जो गोली है वो बंद नहीं होती. पण बायबल काय सांगतात लेकिन बाइबल हमें क्या बताता है होऊ शकते. और हो सकता है. मग कुणाचं मानायचं और किसका हम लोगों को सुनना चाहिए बायबलचं. और बाइबल का. जेव्हा देव म्हणतो और जब परमेश्वर कहता है मी तुला शरीरात निरोगी केलंय और मैंने तुझे शरीर में चंगाई डायबिटीज दिया काढलं. है और डायबिटीज को निकाल दिया है काढलं और तो उसने निकाला है. तर मग त्यासाठी जोपर्यंत माझं डायबिटीस लो म्हणजे शरीरातली शुगर लो होत नाही गोळी खाल्यानंतर लो 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 झाल्यानंतर मला कळेल कारण माझं श्रापाचं रूपांतर तर मला गोळी खायची गरज नाही. और इसीलिए जो मेरे शरीर में जो शुगर है अगर वो लो होता है तो मुझे समझ जाना है कि मेरे श्राप का जो रूपांतर है वो आशीष में अभी होने लगा है बदललेला आहे और बदल चुका है आशीर्वादात बदल झाला और आशीष में अभी बदल हो चुका है. वेळेवर अटॅक होत नाहीये और वेळेपणाचे और पागल का. तर समजायचं श्रापातून मुक्त झाली आहे. और समझ जाने के श्राप से मैं अभी मुक्त हो चुका हूँ. हे जे आता मी तुम्हाला समोर जे वाचलं तुम्ही पण घरी जाऊन वाचा ह्याच्यातलं आहे का काय माझ्या मुलांवर तुमची मुलं सतत आजारी असतात और का आपके जो बच्चे बार-बार बीमारी में गिरते ही क्या ते त्यांच्याकडून तुम्ही कन्फेशन करून घ्या उपवासात और उनके द्वारा कन्फेशन करा कर लो इस उपास में. तोपर्यंत त्यांच्याकडून माफी मागवा देवाला मनवायला सांगा और तब तक उनको माफी मांगने के लिए और परमेश्वर को मनाने के लिए कहो आणि चांगलं जगायला सांगा. और अच्छी रीति से जीने के लिए आप आणि ते आता आजारी पडत नाही और अगर वो लोग बीमारी में नहीं गिरते तर याचा अर्थ आहे श्रापाचं रूपांतर देवाचं. और इसका अर्थ है कि श्राप का जो रूपांतर है वो आशीष में होने कर्ज लगा है. घेतले तुमचं कर्ज अजून चुकलं नाही और आपने जो कर्जा लिया है अभी तक श्राप वो आहे चुका नहीं है देव रागवलेलाच आहे. और तो श्राप अभी तक है और परमेश्वर आपके ऊपर गुस्सा है. तुमचं कर्ज चुकलं और आपका जो कर्जा है अगर वो आणि चुक आता जाता है तुम्ही कर्ज द्यायला और लागला अभी आप लोग अगर कर्जा देने लगे हो याचा अर्थ आहे तुमचं श्रापाचं रूपांतर म्हणजे देव आता खुश आहे तुमचा. और इसका अर्थ है कि आपका श्राप का जो रूपांतर है वो आशीष में देवाला हो. मनवलं और आपने प्रभु को मनाया है तुम्हाला कळाला अर्थ और आपको समझ में आया. कळाला ना हा म्हणून देवाला मनवा. और इसी कारण आप परमेश्वर को असं एकदा मनाओ. प्रभू मी चूक एका माफीत नाही होत और एक बार माफी मांगने के द्वारा नहीं होता. मी माझं सांगते और मैं मेरा बताती हूँ. तुम्ही चुकलात और अगर आप लोगों ने गलती किया है आणि मला सॉरी बोला और मुझे सॉरी कहो एकदाच और एक ही बार मी लवकर नाही क्षमा करत. और मैं जल्दी से क्षमा नहीं करूंगी. ही गोष्ट म्हणून माझ्या घरातले लोक सारखे बोलतील मला मनवतील सॉरी हा मम्मी सॉरी हा सॉरी सारखे प्लीज असं करा कळायला भेटतील नाही प्लीज प्लीज असं करून मग कुठं जेव्हा मला प्रभू म्हणतो जाऊन दे तेव्हा मी म्हणते ठीक नाही तर तोपर्यंत मी अशीच असते उभेलीच असते. नाही बोलायचं तर नाही बोलायचं हेच कर असं कर ऐसा कर हा माझा फुगलेला राग आहे अजून थंड नाही झालाय. तुम्ही स्वतः बघा ना और आप खुद देखो ना जब आप टोप को गरम करते हो ऐसे तुरंत थंड होता है क्या? करता ते लगेच थंड होतं का नहीं होता है ना टाइम पकड़ता है ना आणि नाही होत काही वेळ लागतो ना कैसे ठंडा होएगा आणि मग ते कशा रीतीने थंड होईल. जब आप उसे ज्यादा पानी डालो नहीं उस गैस पे से उठा के आणि जेव्हा तुम्ही ते गॅसवरून उचलून प्लेटफॉर्म पे रखो. ऐसा प्लेटफॉर्म नहीं है किचन का प्लेटफॉर्म किचन के प्लेटफॉर्म पे रखोगे फिर उस पर कुछ ना कुछ उसमें ठंडा पानी आजू बाजू में बर्फ है ना ऐसा रखोगे तब वो जो बर्तन है वो ठंडा धीरे 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 ठंडा हो. सही है. लेकिन आप
तवे गैस के ऊपर ही रखे हुए पे बर्फ डाल रहे हो, आणि जर नीचे आग गॅसवर है, ठेवलेला आहे आणि खाली आग आहे तरी तुम्ही जर बर्फ टाकताय ठंडा पानी डाल रहे आणि हो, थंड पाणी टाकत क्या आहात होगा? आणि मग काय होईल वो भी गर्म हो जाएगा। आणि ते सुद्धा गरम होऊन जाईल ऐसा ही है परमेश्वर, आणि अशाच रीतीने आहे देव हमारा परमेश्वर भस्म करने वाली आग है। आणि आपला देव हा भस्म करणारी आग आहे हाँ, इसीलिए उस आग से हम न जले, आणि म्हणून त्या न आगीमध्ये झुलसे। आपण जळू नये किंवा ती न झुलसे ना, हम झुलसे को क्या बोलते, भाजूने, भाजा मराठी दिना शब्द भाजूने। तो आपको क्या करना है, आणि मग तुम्हाला काय करायचं आहे परमेश्वर की उस भस्म करने वाली आग को मनाना है, आणि देवाची ती भस्म करणारी जी आग आहे तिला मनवायचं आहे उसके सामने गिड़गिड़ाना गिड़गिड़ाना। जब तक देखो हम बार बार किसी से माफी मांगते हैं ना, ऑटोमेटिकली वो व्यक्ति हंसने लगता है। सचिन, बार बार जब हम बोलते सॉरी है आणि जेव्हा आपण वारंवार म्हणतो सॉरी और उसके सामने अच्छा काम करते हैं, आणि त्यांच्यासोबत जेव्हा आपण चांगलं काम करतो अगर सोचो बच्चा वो किधर भी कपड़ा डालता है इधर उधर फेंकता है, लेकिन जब सॉरी अभी नहीं डालूंगा तो जब माँ देखती है कि अच्छा रीति से रखा है आणि चांगल्या रीतीने ठेवलेलं आहे तो माँ ये सब देख के बोलती है आणि आई हे सर्व पाहिल्यानंतर बोलते ठीक है बच्चा सुधर गया। आणि माझा मुलगा आता सुधारलेला आहे सच है? ठीक, माँ बोलती है हाँ बेटा ले आज तेरे लिए मटन बना, तुझे मटन का बिरयानी अच्छा लगता है ना, ले बिरयानी। याद हो, ऐसा एक बार के माफी मांगने से नहीं, आपको उसे मनाओ। आणि तुम्ही सुद्धा त्याला मनवा ये मुझे खुद प्रभु बोला है। आणि हे स्वतःहून प्रभूने मला सांगितलेलं आहे जब मैं प्रभु का वचन, सचमुच ये वचन मुझे पहले ही मिला था, हाँ बुधवारी, थैंक यू, वेडनेसडे को मिला था। आणि हे जे वचन आहे ते मला बुधवारीच मिळालेलं होतं जब बुधवार को प्रभु ने मुझे बताया कि संडे को पहले वचन नहीं पढ़ना है, एंडिंग में पढ़ना। आणि जेव्हा बुधवारी देवाने मला सांगितलं की रविवारी तुला पहिले वचन वाचायचं आहे तुला शेवटी वाचायचं आहे 28 थे, आणि तेव्हा मी विचार केला की 28 अध्याय आहे बाइबल ढूंढ के देखा कि हाँ 27 तक पढ़ा है, 28 पढ़ा। आणि बायबल मी उघडून बघितलं की 27 पर्यंत वाचलेलं आहे 28 वाचायचं प्रभु आहे ने कहा, प्रभु सुनता है, प्रभु ने ऐसा ही कहा, एक बार की प्रार्थना से नहीं मैं ठंडा होता हूँ, जब तुम मेरे सामने भले कृत्य करोगे तब तुम चेंज हुए, हाँ तुमने सच्चा पश्चाताप किया है, माफी मांगा, तुमने पाप करना छोड़ दिया है, तब मैं तुम्हारा भला करूँ। आणि प्रभू स्वतःहून म्हणाला की जेव्हा तुम्ही एक वेळा माझ्याकडे माफी मागता त्याच्याद्वारे मी लगेचच थंड होत नाही, परंतु तुम्ही जी काही चुकीची कामं आतापर्यंत केलेली आहेत आणि जर तुम्ही माफी मागल्यावर तिथे सोडून टाकता तेव्हा मी थंड होतो आणि तुमचा जो काही श्राप आहे तो आशीर्वादामध्ये मी बदलून टाकतो। तो आप यूं प्रेम माफी मांगेंगे आणि आता आपण प्रार्थना करूयात माफी मागूयात। आपकी फैमिली, जो फैमिली जैसे मैंने आपको कहा प्रेम आर्या फैमिली, संजय धोत्रे फैमिली है, तो जैसे ब्रैंडन रोजेस फैमिली, कभी गुप्ता, ये फैमिली, आप एक फैमिली मिलकर बैठो आणि तुम्ही कुटुंब मिळून तुम्ही बसा आणि बच्चों को लेकर बैठो आणि मुलांना घेऊन तुम्ही बसा सुबह से लेकर शाम तक प्रभु के सानिध्य में बैठो आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये बसा। एक एक पाप के लिए गलती कितने साल से क्या क्या गलती की उसके लिए प्रभु के सामने रो आणि तुम्ही तुमच्या एक एक पापासाठी एवढ्या वर्षांपासून ज्या काही चुका केलेल्या आहेत त्याच्यासाठी तुम्ही देवासमोर रडा, माफी मांगो आणि तुम्ही माफी मागा। अपनी फैमिली के सामने, परमेश्वर के सामने एक भी कन्फेशन करने के लिए वो किसी पर भी ब्लेम मत करना कि हाँ प्रभु इसने ऐसा किया था इसलिए मैंने किया, ऐसा भी मत, क्योंकि हमारा स्वभाव ऐसा है ना, प्रभु मैं चर्च इसलिए लेट गया क्योंकि मेरी बीवी लेट उठी, हम ब्लेम किसके ऊपर डालते हैं आणि आपण जो दोष आहे तो कोणावरती टाकतो, ऐसा हम नहीं करें। हाँ प्रभु मैं चर्च में बहुत बार लेट गया, मैं लेट उठा आणि मी उशिरा उठलो इसलिए मैं लेट गया, मुझे माफ करो, आणि म्हणून मी उशिरा गेलेला आहे तो मला क्षमा करा। इस रीति से हमें माफी मांगना है। आणि या रीतीने आपल्याला क्षमा मागायची आहे। जब तक प्रभु आपका श्राप का आशीष में रूपांतर नहीं करता तब तक अच्छी चाल चलो। आणि जोपर्यंत प्रभु तुमच्या श्रापाचं रूपांतर आशीर्वादामध्ये करत नाही तोपर्यंत तुम्ही चांगल्या रीतीने चाला। हालेलुया, हालेलुया। हम खड़े हो जाए, या आपण उभी राहूया और हम माफी मांगे, आणि आपण माफी मागूया। हमारे एक एक पापों के लिए, हमारे एक हमारे प्रायोगिक अधर्म के कारण श्राप ताड़ना 7 गुना ताड़ना मिली है, हमारे शरीर पर, हमारे प्राण पर, हमारे आत्मा पर ताड़ना मिली है, जिससे हम एकदम बेचैन है, अस्वस्थ है,
अजीब से महसूस हो रहे, कोई सुख नहीं शरीर में, आनंद नहीं, वो सबके लिए प्रभु से माफी मांगे। आणि आपल्या पापांच्यामुळे आपल्या शरीरावरती ताडणं आलेली आहे आणि त्याच्यामुळे आपण बेचैन आहोत, आपल्याकडे कोणतीच शांती नाहीये, म्हणून तुम्ही देवाकडे माफी मागा। प्रभु ने जो हमारे लिए ब्लेसिंग रखा वो अभी तक मिला नहीं, आणि प्रभूने आपल्यासाठी जो आशीर्वाद ठेवलेला होता तो आतापर्यंत आपल्याला मिळालेला नाही, उसके लिए प्रभु से क्षमा मांग लो। आणि त्याच्यासाठी तुम्ही देवाकडे क्षमा मागा। प्रभु खुद हमने ऐसे काम किए जिसके कारण प्रभु खुद हमारा बैरी हो गया, आणि आपण स्वतः अशी कामं केली ज्याच्याद्वारे प्रभु आपलं वैरी झाला। तो हम परमेश्वर के बैरी हुए, आणि आपण देवाचे वैरी झालो। हम खुद ऐसे काम किए जिससे परमेश्वर को हमने उकसाया, हमें ताड़ना देने के लिए हमने परमेश्वर को उकसाया, हमें श्राप देने की। आणि आपण स्वतः अशी कामं केलेली आहेत की ज्याच्याद्वारे आपण देवाला उकसवलं, आपल्याला ताडना देण्यासाठी, श्राप देण्यासाठी। तो इसलिए प्रभु से माफी मांगा, आणि म्हणून देवाकडे माफी मागा। पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आते मेरे महान पवित्र पिता डिटरोनॉमी चैप्टर 28 का प्रभु लेवी अध्याय 26 के ऐसे सारे श्राप जो प्रभु 7 गुना हम में से बहुतायत लोगों के किसी पर पड़ेंगे प्रभु, या सभी उनके ऊपर, वो तू जानता है, लेकिन आज यीशु के नाम से उस सबके लिए माफी मांगते। यीशु के नाम से मैं तेरा दास होने के नाते इन्होंने भी अपने मुंह से माफी मांगी है, ये अपने घराने के साथ, अपने बच्चों के साथ तेरे सामने प्रार्थना करेंगे, तेरे पास लौट आएंगे, पश्चाताप करेंगे, मन फिराएंगे और प्रभु पवित्र पिता तब ऐसा जीवन जिएंगे जिससे इनका श्राप आशीष में बदल जाए। प्रभु तू फिर इनकी भलाई करेगा, इन्हें इकट्ठा करेगा और इन्हें भलाई करने में तू आनंद करेगा। इन सब पर आपका लहू लगा के प्रभु डिटरोनॉमी चैप्टर 28 के 14 से लेकर जितने भी श्राप प्रभु एक के ऊपर उतरे, एक किसी के ऊपर एक है, किसी के 2 है, फैमिली के ऊपर उतरे, वो सारे श्राप में यीशु के नाम से धोते। प्रभु यीशु हम सबके लिए श्रापित हुए कि यीशु की आशीष मिले। इस वचन के अनुसार मसीह की आशीष घोषित करते और अभी इसी घड़ी इनमें से इन्होंने वैयक्तिक रीति से जो श्राप कन्फेशन करके तोड़े हैं मसीह के नाम से, आज वो कलवरी क्रूस उतारकर इस श्राप के बंधनों से मुक्त कर दो, श्राप के बंधनों से इन सबको मुक्त कर दो। जय आपका लहू लगा के आंखों के पुतले के समान संभाल लेना। तो इनकी ढाल, इनका कवच है, इन्हें बताया गया है कि अगर इनमें से कोई श्राप इन पर घटा है तो उसके लिए क्या करना पड़ेगा। तो प्रभु जैसे 30 अध्याय का 1 से 9 तक इन्होंने पढ़ा है, तो उसके अनुसार इन्हें करने के लिए मदद करना, अपने बच्चों के साथ उपवास कर प्रार्थना करने के लिए तुम्हें सहायता करना, मन फिराने के लिए, पश्चाताप करने के लिए, लौट आने के लिए तुम सबको मदद करना। इन सबकी सुधी लेना और 1 से लेके प्रभु डिटरोनॉमी चैप्टर 28 का 1 से लेके 13 तक मैं इनके लिए जीवन में स्वीकार करती हूँ। यीशु के नाम से ये सारी जातियों में श्रेष्ठ रहेंगे, प्रभु ये आने जाने में धन्य रहेंगे। इनकी कटौती, इनकी टोपी प्रभु हमेशा बनी रहेगी। प्रभु इनके बच्चे, इनका ऊपर सबने ये आशीषित रहेंगे, जिसका अपने हाथ डालेंगे उसमें सफल रहेंगे। ये कर्जा लेंगे नहीं, कर्जा देंगे और ये स्थिर रहेंगे। इनका खुद का घर होगा प्रभु, इस पृथ्वी पर खुद का घर होगा। जिनको 1 बेडरूम हॉल किचन चाहिए उनको 1 बेडरूम, जिसको 2 बेडरूम चाहिए उसको 2 बेडरूम हॉल किचन, जिसको 3 बेडरूम चाहिए उसको 3 बेडरूम हॉल किचन, या फिर जमीन पर घर बनाएगा प्रभु। यीशु के नाम से प्रभु देगा, इन्हें पृथ्वी पर स्थिर करेगा और प्रभु लोग इन्हें डरेंगे। ये कभी नहीं आज से डरेंगे, लोग इन्हें डरेंगे प्रभु, और ये मस्तक रहेंगे, ऊंच नहीं प्रभु, ये ऊंचे पर रहेंगे, नीचे नहीं। ये कभी आज से उदार नहीं, उदारी का सारा श्राप टूट गया, उदारी का सारा श्राप टूट गया और आज से ये उदार देंगे। धन्यवाद समान से करना,
सदानंदित रहने के लिए सहायता करना, आंखों के पृथ्वी के समान संभाल लेना, तू इन सब की ढाल, इन सब का कवच है, रक्षा करना, विश्वास में जरूर रखना, अंत तक आपके राज्य में बने रहने के लिए सहायता करना, इन्हें तेरे कृपा के करुणा के पंखों में सदा सुरक्षित रखना, शब्द इनकी सारी आशीष देना, सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव में आपको देते। मैं भी आपका दास होने के नाते इन्हें आशीषित कर, ये फूले फले फलवंत हो जाए, बहुगुणित हो जाए, संख्या में बढ़ जाए, पृथ्वी के अधिकारी हो जाए, ये अपने नगर में रिच रहेंगे, अमीर रहेंगे, ऊंचे पर रहेंगे, कभी इनमें अहंकार आने नहीं देगा। नम्रता दीनता धारण करते हुए एक अच्छा मसीह जीवन जीने के लिए तो सहायता करो यीशु के नाम से। बैठ जाएंगे।